लेक्चरमध्ये आपण जो काही इंटिग्रेशनचा पार्ट आहे, न्यूमेरिकल इंटिग्रेशन आपण ज्याला म्हणतो, या न्यूमेरिकल इंटिग्रेशनचे काही प्रश्न, काही MCQ आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासोबत पार्शल डेरिव्हेटिव्हचे आपले MCQ राहिले, त्यांची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायची. सो उद्याचं लेक्चर आपलं फायनल असेल, उद्याचं लेक्चर फायनल असेल, आजचं नाही. आज बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला जे डाऊट वगैरे ते सगळं क्लिअर करायचं आहे. तर न्यूमेरिकल इंटिग्रेशन आपण काल बघितलं की एरिया अंडर द कर्व बघा तो कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो. जर हा एरिया विथ एक्स ॲक्सिस असेल तर ह्या फॉर्म्युल्याचा वापर करा, विथ वाय ॲक्सिस असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतात. बट हे दोघं फॉर्म्युले जे तुम्ही इथं बघतायत ना, हे बाय युझिंग इंटिग्रेशन आहेत. बाय युझिंग इंटिग्रेशन, न्यूमेरिकल इंटिग्रेशन ही कन्सेप्ट आहे की ज्या वेळेस आपल्याला फंक्शन किंवा डेटा जो आहे तो टेबल फॉर्ममध्ये दिलेला असतो, तर त्यावेळेस आपल्याला त्याचं इंटिग्रेशन किंवा एरिया अंडर द कर्व कसं काढायचं. तर ट्रॅपेझॉइडल रूल आहे, सिम्पसन 1/3, सिम्पसन 3/8 रूल आहे. यांचे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. आधी फॉर्म्युले पाठ करा, नंतर एन इज द टोटल नंबर ऑफ सब इंटरवल. ट्रॅपेझियम रूलमध्ये, ट्रॅपेझॉइडल रूलमध्ये एनी नंबर ऑफ सब इंटरवल तुम्ही घेऊ शकतात. देन ह्या केसमध्ये बघा सिम्पसन 1/3 रूल. सिम्पसन 1/3 रूल जो आहे मित्रांनो, यामध्ये इवन सब इंटरवल लागतात आपल्याला, आणि 3/8 रूलमध्ये आपल्याला मल्टिपल ऑफ 3 सब इंटरवल लागतात. यासोबतच हे जे रूल्स आहेत हे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू प्रोव्हाइड करत असतात, अप्रॉक्सिमेट. बट ज्या वेळेस 0 डिग्री किंवा 1 डिग्रीची कर्व असेल तर ट्रॅपेझियम रूल जो आहे हा आपल्याला मोर ॲक्युरेट रिझल्ट प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेस 1/3 रूल आपण यूज करणार आहोत आणि क्वाड्रॅटिक जर टर्म असेल तर त्या केसमध्ये हा रूल आपल्याला बेस्ट रिझल्ट देतो. आणि क्यूबिक किंवा क्यूबिकपेक्षा हायर डिग्रीची टर्म असेल किंवा इक्वेशन असेल तर त्या केसमध्ये 3/8 रूल हा आपल्याला बेस्ट और मोर ॲक्युरेट रिझल्ट देत असतो. ठीक आहे, चला करायची सुरुवात. तर काल मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं आणि आपण शेवटी जाता जाता बघा मित्रांनो, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. या प्रॉब्लेमवरती आधी आपण येऊया. चला आता या प्रॉब्लेमचा आपण विचार करूयात. तर हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल, ट्रॅपेझियम रूल और सिम्पसन 1/3, सिम्पसन 3/8 रूल. तर तुम्हाला मी काल सांगितलं की 0 to 6 1/1 + x² dx. एच जो आहे इट इज नोन ॲज अ स्टेप साईज और साईज ऑफ द इंटरवल किंवा विड्थ ऑफ द इंटरवल. तर ती या ठिकाणी काय दिली, 1 दिलेली आहे. तर एक्सची व्हॅल्यू जी आहे लोअर लिमिटपासून सुरू करायची, 0 1 2 3 4 5 6 आणि अप्पर व्हॅल्यू जी आहे तिथपर्यंत आपण जाऊ द्यायचं. एक्स व्हॅल्यूमधला जो डिफरन्स असतो, डिफरन्स बिटवीन द एक्स व्हॅल्यू, यालाच आपण स्टेप साईज किंवा विड्थ ऑफ इंटरवल म्हणतो. तर मग बघा या ठिकाणी आपण काय केलंय की एक्सच्या व्हॅल्यूज घेतल्यात आणि त्याच्या करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत. करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी लिहून घेतल्या आहेत. तर आता 0 to 1, 1 to 1.1/2, देन 1.5, 1/10, 1/17, 1/26 आणि 1/37. हा टेबल जो असतो हा टेबल आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो आणि हा प्रोव्हाइड करताना इन डेसिमल तो आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, डायरेक्टली आपल्याला त्या व्हॅल्यूज डेसिमलमध्ये प्रोव्हाइड केलेल्या असतात. मग आता इकडे लक्ष द्या. मग याच व्हॅल्यूला जर मी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला तर बघा हा काय भेटेल मला 1. हा काय असेल आपला 1. लक्षात घ्या फक्त फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा आहे. हा आहे आपला 0.1/2 म्हणजे काय 0.5, हा 0.2, हा 0.1 आणि 1/17. सो 1/17 जर बघितलं तर या ठिकाणी याचं आन्सर येतं मित्रांनो 1/17. सो 0.0588 0.0588. ठीक आहे, 1/17. देन 1/26 याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 0.03846. 0.03846 म्हणजे मी इथं करतो 5. या व्हॅल्यूज आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या असतात. ठीक आहे, सो 1 / 37 तर ही व्हॅल्यू येते 0.2702. सो 0.27 0.02702 ना, तर त्याला मी करतो 03. सो बेसिकली 0. 4 डेसिमल नंतर 4 डिजिटपर्यंतचे आन्सर लिहिलेले आहेत मी. मग आता हा असणार आपला वाय नॉड, याला काय म्हणणार आपण, पहिला कोऑर्डिनेट म्हणजे लोअर लिमिटच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू असते, लोअर लिमिट इज 0, याच्या करस्पॉन्डिंग जी व्हॅल्यू असते इट इज नोन ॲज अ वाय नॉड. आणि जी लास्टवाली व्हॅल्यू असते याला आपण काय म्हणत असतो, वाय एन. इट इज नोन ॲज अ वाय एन. सो वाय नॉड आणि वाय एन म्हणजे एक्स्ट्रीम ऑर्डिनेट भेटलेत. नंतर हा झाला y1, हा झाला y2, हा झाला y3, नंतर हा y4 आणि हा झाला y5. चला आता हे आन्सर मी फाइंड आउट करतो बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल. पहिल्यांदा ट्रॅपेझॉइडल रूल इथे यूज करतो मी. So according to the trapezoidal rule, 0 to 6 1/1 + x² dx. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, h/2 सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 टाइम रिमेनिंग ऑर्डिनेट्स. प्लस 2 टाइम रिमेनिंग म्हणजे काय, y1 y2
y3 अँड सो ऑन अशा पद्धतीने. तर बघा या ठिकाणी h काय आहे मित्रांनो, h इज इक्वल टू 1 आणि डिवायडेड बाय 2. आता एक्स्ट्रीम ऑर्डिनेटची बेरीज, पहिला 1 आहे, शेवटचा आहे 0.0270. सो 1.0.0270 ठीक आहे, प्लस प्लस 2 टाइम y1 y2 y3 y4 y5 सगळ्यांची बेरीज. मग बघा काय येणार ती 0.5 प्लस 0.2 प्लस 0.1 0.0588 प्लस 0.0385 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आणि याला आता आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा हा 1/2 इनसाइड द ब्रॅकेट हे किती होणार 1 पॉईंट, या दोघांची बेरीज जर केली तर 1.0270 ठीक आहे, प्लस प्लस. आता बघा या सगळ्यांची बेरीज करतो मध्ये मी. सो 0.0385 प्लस 0.0588 प्लस 0.1 प्लस 0.2 आणि प्लस 0.5 आणि याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2 ने. तर हे आता मित्रांनो 1.7946 या अशा पण दॅट इज इक्वल टू, आता याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला 1.0270 ठीक आहे, ही बेरीज झाली आणि डिवायडेड बाय 2. तर याचा आन्सर या ठिकाणी येतं 1.4108. सो हे जे आन्सर आलं हे आलं बाय युझिंग ट्रॅपेझियम रूल, हे झालं बाय युझिंग ट्रॅपेझियम रूल ठीक आहे. आता काहींच्या मनात लगेच प्रश्न तयार झाला असेल, नक्कीच तयार झाला असेल की सर आता यावेळेस जर आमच्याकडे कॅल्सी तर नसतो, तुम्ही कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेशन करताय, आम्हाला कॅल्क्युलेटर नसतं, मग आम्ही कसं कॅल्क्युलेशन करायचं. एक सरळ आणि साधं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस हा टॉपिक MPSC प्रीमध्ये विचारला जायचा तर ॲज इट इज हेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेले होते आणि विदाऊट कॅल्सी जे आहेत त्यांनी आपल्याकडनं एक्सपेक्ट केलेलं होतं. तर काही विद्यार्थ्यांनी याची उत्तर अगदी बरोबर सोडवलेली आहेत विदाऊट कॅल्सी सुद्धा. आणि जर मग ह्या केसमध्ये तुम्हाला जर डिफिकल्टी होत असेल, कॅल्क्युलेशन तुमचे वीक असतील, तर मात्र मग असं जर प्रश्न आलाच आणि लेंदी वाटत असेल तर त्या केसमध्ये त्याला स्किप करणं कधी बेस्ट राहील. बट ॲक्च्युली याला कसं सोडवतात हे तुम्हाला मी इथं सांगितलं. जर तुमचे कॅल्क्युलेशन वीक असतील तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, मग त्याला ड्रॉप करा, दुसरा ऑप्शन नाही त्याला. पण हे प्रश्न विदाऊट कॅल्सी विचारली होती याच्या अगोदर MPSC प्रीमध्ये, तर त्यामुळे असा जर काही एखादा प्रश्न आलाच तर तो आपण कशाला आला असं म्हणू शकत नाही ठीक आहे, किंवा ऑब्जेक्शन घेऊया त्याच्यावरती आपण असं आपण म्हणू शकत नाही. पण हा रूल कसा वापरला जातो हे तुम्हाला मी सांगितलंय ठीक आहे. बट ऑलरेडी आता या टॉपिकवरती खूप चांगल्या पद्धतीचे थेरॉटिकल प्रश्न विचारले जातात. आता जस्ट मी ते MCQ घेणारच आहे, तेव्हा तुम्हाला त्याची आयडिया येईलच ठीक आहे. आता हा जरा ट्रॅपेझियम रूल, दुसरा रूल आता मी इथे यूज करतो, वेगळा पेन वापरतो यासाठी, आणि दॅट इज सिम्पसन 3/8 रूल. सिम्पसन 3/8 1/3 घेतो आधी, 1/3 रूल. ओके, सो अकॉर्डिंग टू द सिम्पसन 1/3 रूल 0 to 6 1/1 plus x square dx it is h/3 inside the bracket sum of the extreme ordinates प्लस 2 टाइम. आता बघा सिम्पसन 1/3 रूलमध्ये 2 टाइम काय असतात, इवन ऑर्डिनेट कोणते आहेत बघा, हा y2 जो आहे तो इवन ऑर्डिनेट आहे, हा y4 जो आहे तो इवन ऑर्डिनेट आहे ठीक आहे. मग एखादा म्हणेल सर हा yn 6 नंबरला यार तो ऑलरेडी घेतला गेला आहे, ते सोडल्यानंतर हे जे 2 आहेत ते इवन ऑर्डिनेट आहेत. मग बघा काय येतं ते 0.2 प्लस 0.0588 ठीक आहे. इसके बाद 4 टाइम. मग आता रिमेनिंग ऑर्डिनेट कोणते, तर हे 2 झालेत. आता रिमेनिंग 0.5 0.1 0.0385. सो 0.5 प्लस 0.1 आणि प्लस 0.0385. ओके, अशा पद्धतीने हा रूल आपल्याला वापरावा लागेल. सो एक्स्ट्रीम ऑर्डिनेट, सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स, देन 2 टाइम इवन ऑर्डिनेट्स y2 y4 आणि 4 टाइम रिमेनिंग ऑर्डिनेट. तर या ठिकाणी आपल्याला काय यूज करावे लागतील हे बघा, लक्ष द्या. सो h इज इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युला वापरला मी, h इज इक्वल टू 1 आहे, पहिला ऑर्डिनेट आहे आपला 1 प्लस शेवटचा ऑर्डिनेट काय आहे 0.0270 ठीक आहे. आणि चला आता हे कॅल्क्युलेशन करून याचं फायनल आन्सर मी तुम्हाला सांगतो इथं. हा 1/3 इनसाइड द ब्रॅकेट. सो हा 1 प्लस 0.0270 ओके. सो इट इज 270 प्लस 0.2 प्लस 0.0588 मल्टीप्लाय बाय 2 0.5176
नंतर 0.0385 प्लस 0.6 मल्टिप्लाय बाय 4 आणि हे येतं आन्सर 2.554 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 0.5176 प्लस 1.0270 तर याचं उत्तर येतं 1.3662 1.3662 याचा आन्सर येते ओके 1.3662 शाबाश. मग आता हा रूल झाला आपला ट्रॅपेझियम रूल, हा झाला सिम्पसन रूल आणि याच्यानंतर सिम्पसन 3/8 रूल घेऊ आपण. So according to the Simpson 3/8 rule, 0 to 6, 1/1 plus x square is equal to 3h by 8, 3h by 8 sum of the extreme ordinates plus 2 times multiple of 3 ordinates plus 3 times remaining ordinates. So remaining ordinates. ओके ब्रॅकेट कंप्लीट. तर बघा हा 3/8 या ठिकाणी h ची व्हॅल्यू आहे 1, पहिला आहे 1, नंतर 0.0270 ओके हे बघा 0.0270 नंतर 2 टाइम आता y3 y6. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय बघायचं आहे मल्टिपल ऑफ 3. सो मल्टिपल ऑफ 3 कोण आहे इथं फक्त आणि फक्त y3 जो आहे 0.1 तो हा झाला 0.1 प्लस 3 टाइम रिमेनिंग. आता रिमेनिंग कोण कोण आहे बघा पहिला झाला शेवटचा झाला हा y3 झाला 0.5 0.2 म्हणजेच 0.7 डायरेक्टली 0.7 बरोबर हा झाला 0.7 प्लस बघा 0.5 0.2 झाला y3 घेतला गेला आहे 0.0588 आणि 0.0385. सो 0.0588 प्लस 0.0385 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे याचा आन्सर काढा, याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करा. झिरो 0.0385 प्लस 0.0588 प्लस 0.7 into 3 2 6 5 7 6 सो 58 करतो मी त्याला 0.2658 प्लस 0.2 प्लस 1.0270 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 8. ओके तर किती येते ते 1. सो इट इज 1.35708 ओके. तर हे आन्सर आला बाय युझिंग सिम्पसन 3/8 रूल. सिम्पसन 3/8 रूल. तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. सो ट्रॅपेझियम रूलने फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा, देन 1/3 रूलने कसा अप्लाय करायचा आणि 3/8 रूलने कसा अप्लाय करायचा. ठीक आहे हे लक्षात घ्या. आता हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू झाल्यात. मी ॲक्च्युली फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करून दाखवला आहे. यावरती प्रश्न अगदी सोपे आणि बेसिक क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे काळजी करू नका, उगाच या प्रॉब्लेमला बघून घाबरू नका. मी एक्झॅक्ट आता हा प्रॉब्लेम घेण्याचा पर्पज माझा हा आहे की फॉर्म्युला अप्लाय कसा करतात, त्यातले कोऑर्डिनेट कसे वापरले जातात हे तुम्हाला समजावेत. ठीक आहे आता याच्यानंतर इकडे बघा लक्ष द्या. आता हे झालं तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता मुळात जर का तुम्ही इंटिग्रेशन बघितलं ना तर ते इंटिग्रेशन ह्या पद्धतीचं आहे. सो इंटिग्रेशन I इज इक्वल टू 0 to 6 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. याचं सरळ इंटिग्रेशन मी काढू शकतो. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्स लोअर लिमिट अप्पर लिमिट बघा 0 to 6. सो अप्पर लिमिट जर पुट केलं तर टॅन इनवर्स ऑफ 6 मायनस टॅन इनवर्स ऑफ 0. टॅन इनवर्स ऑफ 0. आता टॅन इनवर्स ऑफ 0 तर 0च असतो. आता तुम्ही टॅन इनवर्स ऑफ 6 काढून बघा बरं किती येते व्हॅल्यू.
आता टॅन इनवर्स ऑफ 6 ही व्हॅल्यू जर काढून बघितलं तर ही व्हॅल्यू येते 80.54 डिग्री. बट ॲक्च्युली दिस व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ही डिग्रीमध्ये येते. डिग्री याला आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर रॅडियनमध्ये कन्वर्ट करून आपल्याला करण्यासाठी आपल्याला पाय अपॉन 180 डिग्रीने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, पाय अपॉन 180 डिग्रीने मल्टिप्लाय करावं. सो डिवायडेड बाय 180 आणि मल्टिप्लाय बाय पाय. तर त्या केसमध्ये याचं जे काय आन्सर येतं दॅट इज 1.4056. तर ही जी व्हॅल्यू आहे मित्रांनो 1.4056 इट इज नोन ॲज अ ॲक्युरेट व्हॅल्यू. ही कोणती व्हॅल्यू आहे? एक्झॅक्ट व्हॅल्यू. सो एक्झॅक्ट व्हॅल्यू याला आपण काय म्हणतो? एक्झॅक्ट व्हॅल्यू. मग ही जी एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे ती बाय युझिंग इंटिग्रेशन मी फाइंड आउट केली आणि बाय युझिंग न्यूमेरिकल इंटिग्रेशन ते काय आपण फाइंड आउट केलं? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. मग एरर काय प्रकार असतो? व्हॉट इज द एरर? सो एरर इज इक्वल टू एक्झॅक्ट व्हॅल्यू मायनस ऑफ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ठीक आहे. मग तुम्ही ट्रॅपेझियम रूलमध्ये असणारी एरर, आता बघा ही एक्झॅक्ट व्हॅल्यू तर आपली फिक्स झाली. दिस मायनस ऑफ दिस हे जर केलं तर तुम्हाला ट्रॅपेझियमची एरर मिळेल. ती व्हॅल्यू -1/3ची व्हॅल्यू मायनस जर केली आपण तर 1/3ची एरर भेटेल. 3/8ची एरर पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. सो एक्झॅक्ट व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इट गिव्स दी एरर. अशी एरर कॅल्क्युलेट केली जात असते. ठीक आहे, चला समजते तुम्हाला. सो लक्षात घ्या टॅन इनवर्स ऑफ 6 दॅट इज इक्वल टू 80.54 डिग्री. बट आपल्याला व्हॅल्यू रॅडियनमध्ये पाहिजे तर पाय बाय 180ने मल्टिप्लाय करावं लागेल. हां, आता काही विद्यार्थ्यांचं इकडे लक्ष द्या. या गोष्टी आपल्याला प्रॉब्लेममध्येच प्रोव्हाइड केल्या जातात. एज किती वापरायचं, सब इंटरवल किती घ्यायचं हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले जातात. हे ऑलरेडी दिले जातात प्रॉब्लेममध्ये आपल्याला. नाहीतर मग प्रत्येकाचं आन्सर वेगळं निघेल. आता सिम्पसन 1/3 वापरायचं आहे आणि सिम्पसन 1/3ची कंडिशन अशी की सब इंटरवल इवन नंबर पाहिजे. मी 2 वापरला, एखादा 4 वापरेल, एखादा 6 वापरेल, एखादा 8 वापरेल. प्रत्येकाचे नंबर ऑफ सब इंटरवल हे वेगवेगळे असतील. समजते मी काय बोलतोय? म्हणून त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा मी काय म्हणतोय की ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलं जातं की काय किती नंबर ऑफ सब इंटरवल आपण घेतले पाहिजेत ते. चलो आता याचे काही MCQs आपल्याला बघायचे आहेत. याचे काही MCQ आपल्याला ट्राय करायचे आहेत. बघूया आता 1 बाय 1 आपण आता न्यूमेरिकल इंटिग्रेशनचे जे MCQs आहेत ते आपण इथं डिस्कस करूयात. चला तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. चलो क्वेश्चन नंबर 1. एरर जी आहे एरर ही एरर पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते. हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. सो एक्झॅक्ट व्हॅल्यूपेक्षा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जास्तही असू शकते, कमी पण असू शकतं. असं कंपल्सरी नाही आहे की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कमीच पाहिजे, ती जास्तही असू शकते. बिकॉज तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कर्व प्रेडिक्ट करता आली पाहिजे. 1/1 + x² ही कर्व एक्झॅक्टली कशी तुम्हाला ती प्रेडिक्ट करता आली पाहिजे, हे लक्षात घ्या. चलो क्वेश्चन नंबर 1. सिम्पसन रूल फॉर इंटिग्रेशन गिव्स एक्झॅक्ट रिझल्ट व्हेन f ऑफ x ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन ऑफ डिग्री लेस दॅन ऑर इक्वल टू. अतिशय सुंदर क्वेश्चन आहे. आता इकडे लक्ष द्या. जर या प्रश्नामध्ये जर तुम्हाला विचारलं असतं की ट्रॅपेझियम रूल किंवा ट्रॅपेझॉइडल रूल, दिस ट्रॅपेझॉइडल रूल गिव्स द बेस्ट रिझल्ट ऑर एक्झॅक्ट रिझल्ट, तर त्या केसमध्ये डिग्री ऑफ पॉलिनॉमियल लक्षात घ्या. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हे इकडे रूल आहेत आणि हा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल लक्षात घ्या. सो या ठिकाणी आहे रूल. सो रूल नंबर 1 ट्रॅपेझियम रूल जर असेल सो इट गिव्स द बेस्ट रिझल्ट व्हेन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 0 0 or 1. ठीक आहे, or 1. नंबर 2 सिम्पसन 1/3 रूल. So 1/3 rule, Simpson 1/3 rule. So it gives the best result when the degree of the polynomial is equal to 2. म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल तर सिम्पसन 1/3 रूल आपल्याला चांगला रिझल्ट देतो, मोर ॲक्युरेट रिझल्ट देतो. नंबर 3 सिम्पसन्स 3/8 रूल.
3-8 rule. It gives the best result when the degree of the polynomial is 3 or more than 3. 3 or more than 3. So 3 or more than 3. लक्षात घ्या. तर हे आपल्याला तर माहिती आहे, पण या ठिकाणी कोणता वापरायचा आहे, 1/3 वापरायचा का 3/8 काही मेन्शन केलेलं नाही. सो सिम्पसन्स रूल गिव्स द बेस्ट रिझल्ट. Simpson rule for integration gives the exact result when the f of x is a polynomial function of degree less than or equal to. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लेस दॅन ऑर इक्वल टू सिम्पसन रूल आहे, तर ह्या दोघं सिम्पसन रूलचा त्यामध्ये उल्लेख झाला पाहिजे. तर या ठिकाणी 3 आणि हा आहे 2. 3 आणि 2 म्हणजेच काय, इक्वल टू 3 अँड लेस दॅन 3, कारण खाली जो काही सिम्पसन 1/3 रूल आहे त्याचाही विचार करण्यात यावा. लक्षात घ्या, इथं वर्ड काय वापरला आहे, फंक्शन ऑफ डिग्री लेस दॅन ऑर इक्वल टू. सो द करेक्ट आन्सर इज 3. कारण जेव्हा इक्वल टू 3 असेल, सिम्पसन रूल गिव्स द बेस्ट रिझल्ट, आणि लेस दॅन 3 म्हणजे 2 असेल, देन 1/3 रूल गिव्स द बेस्ट रिझल्ट. तर ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 3, दॅट इज इक्वल टू द 3. याने 1/3 किंवा 3/8 काही मेन्शन केलेला नव्हता. जेव्हा असं काही मेन्शन केलेलं नसेल तर त्यावेळेस सिम्पसन रूल गिव्स द बेस्ट रिझल्ट व्हेन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इक्वल टू और लेस दॅन 3. ठीक आहे, आणि पर्टिक्युलर मेन्शन केलं असेल तर तुम्हाला तर माहिती आहे मात्र टेबल. सो द करेक्ट आन्सर काय येणार या ठिकाणी, डिग्री ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हटलं तर 2 असेल, डिग्री इक्वल टू और मोर दॅन म्हटलं असेल तर 2 असेल, 2 और मोर दॅन 2. अगदी बरोबर. ठीक आहे, चलो पुढे चला, याला ट्राय करा, बघूयात. आता बघा, आता असा प्रश्न विचारलेला आहे. आता या प्रश्नामध्ये काय, द व्हॅल्यू 1 to 2 1/x कम्प्युटेड युझिंग द सिम्पसन रूल विथ. आणखी बघा किती मजेशीर गोष्ट आहे. हे प्रश्न जे आहेत ना, आता इथं आपण कॅल्क्युलेटरचा वापर करून सॉल्व्ह करूयात, काही हरकत नाही. बट हे समजणं गरजेचं की नेमकं सिम्पसन रूल म्हटलं आहे, 1/3 वापरू का 3/8 वापरू, कशा पद्धतीने टेबल तयार करतात आणि टेबलवरनं व्हॅल्यू कशी काढतात, ही प्रोसिजर तुम्ही इथं समजून घ्या. सगळ्यात आधी मी इथं टेबलवर कॉन्सन्ट्रेट करतो. आधी टेबल बनवूया आपण. बघा टेबल कसं बनवायचा, तर इथं एक्सच्या व्हॅल्यूज असतील आणि इथे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू असेल, म्हणजेच वायची व्हॅल्यू असणार, वायची व्हॅल्यू. तर फंक्शन काय आहे, 1/x, हे विसरू नका. फंक्शन इज 1/x. मग आता एक्स कुठून सुरू होणार आहे, लोअर लिमिट कुठून, 1 पासून 2 पर्यंत, 1 पासून 2 पर्यंत. पण एच काय आहे, विड्थ ऑफ द सब इंटरवल 0.25. मग इकडे लक्ष द्या, 1 नंतर 1 मध्ये 1.25 वाढवा, नंतर 1.25 वाढवा, नंतर 1.25 वाढवा, आणि हा येणार 2. या अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज येणार आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो 1 then 1.25 then 1.5 then 1.75 आणि 2 या असतील एक्सच्या व्हॅल्यूज. तर आता करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काढायची मला, म्हणजे 1/x. मग आता हा जर का एक्सच्या जागेवर पुट केला, 1/1 म्हणजे काय, 1/1 दॅट इज इक्वल टू द 1. आता 1/125 इकडे लक्ष द्या, 1/1 एक्सची व्हॅल्यू आणि इट इज इक्वल टू 1/25. ठीक आहे, 1/25. आता 1/1.25 ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे, ही कशी फाइंड आउट करायची मित्रांनो. 5/4 किती असतो, व्हॉट इज 5/4. आता बघा 5/4 किती असतो, 4 1 4, उरला या ठिकाणी 1, बरोबर. 4 2 8, मग उरला 2 आणि 4 5 20. सो 1.25 म्हणजे काय, सो द 1.25 म्हणजे बेसिकली काय, 5/4. ही व्हॅल्यू काय आहे, 5/4. आणि हा जर असा लिहिला मी 5/4 तर 4 वरती जाणार, इट इज बेसिकली 4/5 आणि दॅट इज इक्वल टू, इथं जर मी 0 पुट केला सो इट इज 0.8. ही व्हॅल्यू काय आहे, 0.8. इट इज 0.8. नंतर 1.5चा अर्थ होतो 3/2. इट इज इक्वल टू 3/2. मग 1/1.5 म्हणजे 1/3/2 म्हणजेच 2/3 आणि दॅट इज इक्वल टू 0.67. ही व्हॅल्यू आली 0.67. ठीक आहे, ही व्हॅल्यू काय आली 0.67. नंतर पुढची व्हॅल्यू आहे 1/1.75. ठीक आहे, तर आता काढा 1/1.75. तुम्ही कॅल्सी वापरू शकता. सो इट इज इक्वल टू डायरेक्टली बघा 0.571 आणि 1/2 दॅट इज इक्वल टू 0.5 दॅट इज इक्वल टू 0.5. हा टेबल रेडी झाला. ठीक आहे, हा टेबल रेडी झाला. एकदा मी व्हॅल्यू क्रॉस चेक करून घेतो. 0.8, 0.66 म्हणजे 67, 0.67
0.57. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज आपल्या रेडी झाल्यात. आता माझ्याकडे मला टेन्शनची गोष्ट ही आहे, आता इकडे लक्ष द्या. हा तर माझा वाय नॉट झाला पहिली व्हॅल्यू, हा झाला वाय एन शेवटची व्हॅल्यू वाय एन, त्यानंतर इट इज y1 y2 अँड y3. आता इथं म्हटलं आहे फक्त प्रश्नामध्ये की सिम्पसन रूल वापरा, पण कुठला सिम्पसन रूल वापरायचा मेन्शन केलेलं नाही. तर ह्या केसमध्ये मी काय कॅल्क्युलेट करेल, एन. सो एन मी कॅल्क्युलेट करेल. एन म्हणजे काय, नंबर ऑफ सब इंटरवल. आणि बघा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला h इज इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एन. तर इथून मी एन कसा काढू शकतो, सो एन इज इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एच. सो अप्पर लिमिट म्हणजे बी आणि अप्पर लिमिट काय प्रश्नात 2 -1 डिवायडेड बाय एच किती म्हटलं आहे 0.25. आता 2 - 1 म्हणजे काय 1/0.25 आणि दॅट इज इक्वल टू 4. सो एन आलाय 4. आता n4 म्हणजेच काय, n इज इक्वल टू इवन नंबर. इवन नंबर म्हणजेच कोणता रूल वापरावा लागेल आपल्याला, सिम्पसन 1/3 रूल वापरावा लागेल. सिम्पसन 1/3 रूल वापरावा लागेल. ठीक आहे, सो आपल्याला n इज द इवन नंबर, सो सिम्पसन 1/3 रूल आपण इथे यूज करणार. क्लिअर. येस. आता इथं घेतलेले हे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे प्रिव्हियस इयर गेटमध्ये आलेले प्रश्न आहेत. प्रिव्हियस इयर गेटमध्ये आलेले प्रश्न आहेत, तर त्यामध्ये मी हे तिथूनच ॲज इट इज घेतलेलं आहे. राहिला प्रश्न सर हे ऑप्शन एवढे क्लोज असतात का, तर येस अशा पद्धतीने ऑप्शन क्लोज दिलेले असतात. ठीक आहे, मग आता आपण ट्राय करूया. ॲक्च्युली आपल्याला खरं तर 2, 3, 5 घरांपर्यंत जायला पाहिजे होतं आपण. हा 6, 7 आणि हा 6, 6, 6, 7 असणार आणि हा 0.57 आहे ना, हा तर डायरेक्ट 0.5 येणार. ठीक आहे, चला करू तरी पण ट्राय करू आपण. 1/3 रूल वापरायचा आपल्याला. सो 1/3 रूल 1 to 2 1/x dx h/3 सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 टाइम y2 प्लस y4 अशा पद्धतीने y6 अँड सो ऑन प्लस 4 टाइम रिमेनिंग ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, चलो h बताओ. h या ठिकाणी h किती आहे, सो ऑलरेडी गिवन इन द प्रॉब्लेम 0.25 म्हणजे काय 0.25 आहे हा 0.25 डिवायडेड बाय 3. आता सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट पहिला किती आहे 1, शेवटचा किती आहे 0.5 प्लस 2 टाइम इवन ऑर्डिनेट कुठे लपलाय आपला बघा, हा इवन ऑर्डिनेट किती आहे 0.67 प्लस 4 टाइम हा झाला 0.67. आता 0.8 प्लस 0.57. सो हा 0.25 डिवायडेड बाय 3 हा 1.5 प्लस इट इज 1.34. 5.48 प्लस 1.34 प्लस 1.5 मल्टीप्लाय बाय 0.8.25 डिवायडेड बाय 3. सो याचा आन्सर येतो मित्रांनो 0.69333 या पद्धतीने. ठीक आहे, तर आता इथं बघा 0.694 आहे, 0.693 आहे, 0.694 आहे. ठीक आहे, आणि इथं पण 0.693 आहे. सो 0.693 आणि पुढे 333. सो व्हॅल्यूज आर व्हेरी क्लोज टू 3 आहे. आता इकडे बघा हा तर 4 आहे, हा तर 4 आहे, हे दोन ऑप्शन इथून डिलीट झाले. मग आता हा 0.693 आहे आणि हा 0.693 आहे. 8 व्हॅल्यू खूप लांब आहे, त्याच्याऐवजी 25 ही जी व्हॅल्यू आहे 25 इट इज क्लोज टू 3. सो ऑप्शन नंबर 3 सोबत मी जाईल इथं, ऑप्शन नंबर 3 सोबत जाईल. 0.693 पण इथं 8 आहे, 8 इज फार अवे फ्रॉम 3, त्याच्याऐवजी 2 जवळच आहे म्हणून हा डिलीट होणार आणि ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. म्हणजे हा प्रश्न लक्षात येतो तुम्हाला. शाबाश. तर मुळात मी हा प्रश्न इथं यासाठी घेतला आहे कारण आपल्याला एक्झाममध्ये कळत नाही नेमका रूल कोणता वापरावा. इथं फक्त सिम्पसन रूल म्हटला आहे. मग 1/3चा फॉर्म्युला वापरायचा का 3/8, तर त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ सब इंटरवल n आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे, h इज इक्वल टू b मायनस ए डिवायडेड बाय n. इथून n काढा आणि त्या nच्या व्हॅल्यूजवरनं आपल्याला समजतं की काय करावं, म्हणजे 1/3 वापरायचा का 3/8 वापरायचा. ठीक आहे,
चलो नेक्स्ट. आता बघा क्वेश्चन सेम आहेत, इकडे लक्ष द्या. हा जो क्वेश्चन आहे मागचा क्वेश्चन, द व्हॅल्यू 1 to 2, सो व्हॅल्यू 1 to 2 इथं काय होती 1 to 2 1 by x इव्हॅल्युएटेड बाय युझिंग द सिम्पसन 1/3 रूल टेकिंग h इज इक्वल टू 0.25. आता ऑलरेडी सेम आहे. इथं आन्सर काय आलं आपलं 0.69333. सो 0.69. सो आता इथं बघा प्रश्न तोच आहे आणि हा सुद्धा प्रिव्हियसली गेटमध्येच विचारलेला प्रश्न आहे. सेम क्वेश्चन पण दुसऱ्या वर्षी विचारला आहे. आता पण इथं ऑप्शन बघा केवढे मोकळे ऑप्शन आहेत. 0.66, 0.67, 0.68 आणि 0.69. ठीक आहे, डायरेक्टली वेगवेगळे ऑप्शन आहेत. आणि इथं आपला आन्सर काय आलं आहे 0.69. लगेच आपण डायरेक्टली क्लिक करू शकतो. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. सेम प्रॉब्लेम आहे. इथं h इज इक्वल टू 0.25, त्यानंतर 1 to 2 आणि इथं मेन्शन सुद्धा केलं आहे 1/3 रूल वापरायचा म्हणून मेन्शन केलंय. हा प्रॉब्लेम त्यांनी खूप चांगला आणि डिफिकल्ट बनवला होता. इथं मेन्शन पण केलेलं नाही आणि व्हॅल्यू विचारताना बघा ना 69696969 नंतर 4334 अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज, म्हणजे खूप टफ करण्याचा प्रयत्न केला होता. आणि सेम क्वेश्चन या ठिकाणी असा इझी स्वरूपात विचारला जात असतो. मग इथं फक्त आपल्याला 0.6 नंतर एक डिजिट काढायचा, आन्सर आपला आलं. सो सेम टाईपचा क्वेश्चन आहे नंबर 4. आणि हे सगळे प्रश्न मागे आलेले आहेत बरं का. यात काही प्रश्न MPSC प्रीचे पण क्वेश्चन मी इथं टाकलेली आहेत, त्यानंतर मेन्समध्ये आलेली प्रश्न सुद्धा घेतलेली. आपण ह्या टॉपिकमधनं अशाच प्रकारचे थेरी क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो, बिकॉज आपल्याला कॅल्क्युलेटर या ठिकाणी अलाउड नाही आहे आणि लिमिटेड प्रश्न आपल्याला येणार आहेत, हे लक्षात घ्या. तर त्यामधून एखादा प्रश्न ह्या टॉपिकमधनं जर विचारला गेला तर मला पूर्ण विश्वास आहे की तो थेरी प्रश्न विचारला जाईल. सो क्वेश्चन नंबर 4. आता टू अप्लाय सिम्पसन रूल 1/3 and 3/8 द गिवन इंटरवल मस्ट बी सब डिवायडेड इंटू द मिनिमम पार्ट. मग आता लक्षात घ्या 1/3 आणि 3/8 यात इवन नंबर पाहिजे आणि मल्टिपल ऑफ 3 पाहिजे. सो 3 3 दुने 6. सो 3 तर इवन नाही आहे, पण पुढचा 6 जो आहे तो इवन सुद्धा आहे आणि 3/8 पण वापरू शकतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2 6. चला 5 नंबरचा क्वेश्चन. तर 5 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रॅपेझॉइडल रूल टू इव्हॅल्युएट x0 टू xn fx बाय न्यूमेरिकली, म्हणजे न्यूमेरिकल मेथडचा वापर. ट्रॅपेझॉइडल रूल. तर ट्रॅपेझॉइडल रूलमध्ये पहिले जे कोइफिशियंट असतात त्या कोइफिशियंटवर कॉन्सन्ट्रेट करा. हा h/3 आहे, हा h/3 आहे, h/3 नसतो, हा डिलीट झाला. h/2 h/2 दोन आहेत, दोन आहेत. नंतर सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट, सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट, देन 2 टाइम रिमेनिंग. बरोबर, 2 टाइम रिमेनिंग, इथं 1 टाइम रिमेनिंग म्हटलं. सो द करेक्ट आन्सर इज वॉट ऑप्शन नंबर 3. ऑप्शन 3 जो आहे तो ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार 3. चला ट्राय करा. टू इव्हॅल्युएट द इंटिग्रल x0 to xn yn numerically by using Simpson 1/3 rule is applied if the interval is divided into. बोला 6 नंबरचा क्वेश्चन. n+1 इक्वल पार्ट, n इक्वल पार्ट, n इज इवन, n इज ऑड. रूल कोणता म्हटला आहे? इट इज अ सिम्पसन 1/3 रूल. 1/3 रूल. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 3. अरे मित्रांनो, सब इंटरवल म्हटलंय n इज इक्वल टू, तरी विद्यार्थी तुम्ही ऑड देता राजो. म्हणजे किती बेसिक क्वेश्चन आहे, यात तुम्ही चुका करताय, असं नका करू रे. असं करून कसं चालेल. चला
या ठिकाणी इंटरवल म्हटलं आहे, इंटरवल नॉट ऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हटलं तर ऑड येणार, इथं इंटरवल आणि हे ऑर्डिनेट जर का विचारले तर ऑड येणार. इथं इंटरवल वापरला आहे, मोठा शब्द दिला आहे बघा. आता इथं सिम्पसन 1/3 रूल. सो वेर इज द सिम्पसन 1/3 रूल बघा, इकडे लक्ष द्या. 1/3 रूल. सो 1/3 रूलसाठी h/3 लागतो बघा. हा h/3 दिलाय, h/3 दिलाय, h/3 दिलाय. तिघ ऑप्शनमध्ये सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट, सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट आणि इथं सुद्धा सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट. नंतर 2 टाइम काय असतो, 2 टाइम इवन नंबर ऑफ टर्म असतात. 2 टाइम इवन नंबर, इथं सगळ्या टर्म घेतल्या आहेत, ठीक आहे. इथं 3 टाइम घेतलेले आहेत. आणि आता इथं बघा h/3 तर 2 टाइम इवन नंबर आणि 4 टाइम रिमेनिंग. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. फक्त मागे पुढे केलंय, फक्त मागे पुढे केलंय. SP जर n इवन नंबर असेल तर n+1 ऑड नंबरच येणार ना राजा. n+1 काय येणार, ऑडच येणार ना. तर त्या केसमध्ये हा n नाही तर इंटरवल ऑर्डिनेट्स आर ऑड, ऑर्डिनेट ऑड येतील, ऑर्डिनेट, ऑर्डिनेट इज ऑड. आता बोला चला 8 नंबर. टू सिम्पली द सिम्पसन्स 3/8 रूल इज अप्लाइड, 3/8 रूल, देन इंटरवल divided into n equal part, 2n part, 3n part, so multiple of 3. correct answer option number 3, multiple of 3. पुढे बोला आता 9 नंबरचा क्वेश्चन. चला 9 नंबरचा आन्सर दिला काही विद्यार्थ्यांनी, ऑप्शन नंबर 3. आता बघा मजेशीर गोष्ट, इकडे लक्ष द्या. इथं जर का आपण व्यवस्थित प्लॉटिंग जर करण्याचा प्रयत्न केला, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा झाला आपला वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस. द ट्रॅपेझॉइडल रूल द एरिया बाउंडेड बाय x इक्वल टू x0, x इक्वल टू x1. हे एक्स्ट्रीम पॉईंट दिलेत आपल्याला, x इक्वल टू x0, x इक्वल टू x1. नंतर आहे x ॲक्सिस अँड द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x विच इज पासिंग थ्रू x0 y0 आणि x1 y1. तर आता इकडे लक्ष द्या, जस्ट 1 मिनिट. इकडे बघा, लक्ष द्या. आता मी काय करतो, या ठिकाणी एक व्हर्टिकल लाईन घेतो या अशा पद्धतीने. नंतर एक आणखी एक व्हर्टिकल लाईन घेतो या अशा पद्धतीने. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो पॉईंट आहे या ठिकाणी, हा पॉईंट इट इज नोन ॲज अ x0 आणि हा पॉईंट आहे x1. तर मी तुम्हाला काय म्हटलं की याची जी काय हाईट असते, हाईट, दॅट हाईट इज y0, इट इज y1. तर हा जो काही पॉईंट असेल, हा पॉईंट कोणता बनेल मग, सो इट इज x0 y0 आणि हा जो असेल तो काय असणार, x1 y1. आता याच्यातनं ही कर्व अशी पास झालेली आहे, ही कर्व अशी पास झालेली आहे, ठीक आहे. बट आपल्याला ट्रॅपेझियम रूल वापरायचा आहे. तो अकॉर्डिंग टू द ट्रॅपेझियम रूल आपण हे 2 पॉईंट काय करतो, स्ट्रेट लाईनने जोडतो आणि स्ट्रेट लाईनने जोडल्यानंतर मग आता यांच्यामधला जो काही एरिया आहे, हा एरिया आपण कॅल्क्युलेट करत असतो, हा एरिया आपण कॅल्क्युलेट करतो बेसिकली. तर हा कोणता पार्ट तयार झाला, नाव इट इज बिकम ए ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम तयार झाला. आणि याचा जो वरचा पोर्शन राहून गेलाय बघा, हा एवढा पोर्शन जो राहून गेलाय, इट इज नोन ॲज अ एरर. याला काय म्हटलं तर एरर. मग आता ट्रॅपेझियम रूलचा फॉर्म्युला काय, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ट्रॅपेझियम रूल, तुम्ही पूर्ण फॉर्म्युला वापरू शकतात किंवा सिंपल एरिया ऑफ द ट्रॅपेझियम काय असतो, व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रॅपेझियम. सो एरिया ऑफ द ट्रॅपेझियम इज इक्वल टू ॲव्हरेज ऑफ द पॅरलल साईड इनटू डिस्टन्स बिटवीन देम. पॅरलल साईडचा ॲव्हरेज. मग आता बघा ही साईड आणि ही साईड, सो दीज आर द पॅरलल साईड. यांचा ॲव्हरेज काय असणार, y0 प्लस y1 डिवायडेड बाय 2, ॲव्हरेज ऑफ द पॅरलल साईड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम, यांच्यामधला परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता यांच्यामधला परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, बोला. यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि दॅट इज हे डिस्टन्स आणि यालाच आपण काय म्हणतो, विड्थ ऑफ सब इंटरवल. सो इट इज h, सो मल्टिप्लाय बाय
एच मग आता फक्त काय करायचं, 2ला तिकडे सरकवा म्हणजे h/2 y0 प्लस y1. सो बेसिक जो फॉर्म्युला आहे आपल्याला ट्रॅपेझियमचा त्याचा वापर करून आपण करेक्ट आन्सर काढू शकतो h/2 y0 प्लस y1. ठीक आहे, h/2 y0 प्लस y1. अशा पद्धतीने आपल्याला इझी हा कॅल्क्युलेट करता येईल. समजते मी काय म्हणतोय? किंवा तुम्ही इतर आपला जो फॉर्म्युला आहे रेग्युलर फॉर्म्युला त्याचा वापर पण करू शकतात. या ठिकाणी फक्त एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्रेझेंट आहेत, फक्त एक्स्ट्रीम ऑर्डिनेट प्रेझेंट आहे. 2 टाइम रिमेनिंग ऑर्डिनेट 0. सो द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, दहा नंबर बोला. हा 3 आणि सेम दिसता येते, पण आपण काय करू, याला थोडंसं चेंज करून घेऊ. याला आपण 2 करून घेऊ, याला आपण 2 करून घेऊ. 10चं उत्तर 1. न्यूमेरिकल इंटिग्रेशन यूजिंग ट्रॅपेझॉइडल रूल gives the best result for a single variable function which is, रूल कोणता आहे, ट्रॅपेझियम रूल. It gives the best result when the degree of the polynomial is 0 or 1. So it is a triangle, linear curve. So linear, logarithmic, hyperbolic, parabolic याचा अर्थ ही कर्व असते सेकंड डिग्री and the correct answer is linear. Option number 1. बघा, ट्राय करा. जमेल तुम्हाला? क्वेश्चन नंबर 11 जमतोय का तुम्हाला? बघा, ट्राय करा. येस, काही विद्यार्थ्यांनी 4 वगैरे आन्सर जे आहे, काहींनी 2 असं आन्सर जमलो सरजी. ओके, आता मी ट्राय करतो. इकडे लक्ष द्या, इकडे बघा. मी जातो पुढच्या पेजवरती. इंटिग्रेशन कशा पद्धतीने दिले ते लक्षात घ्या आधी. सो इंटिग्रेशन गिवन इज लाईक दिस. I इज इक्वल टू कुठून कुठपर्यंत आहे, a पासून b पर्यंत x² dx. सो याला के म्हटलंय, के. इट इज नोन ॲज अ के. ए पासून बी पर्यंत x² dx असं दिलेलं आहे. ओके, हां बघा आता. विथ रिस्पेक्ट टू द न्यूमेरिकल इव्हॅल्युएशन ऑफ बी ऑफ इंटिग्रल डेफिनाइट इंटिग्रल के where a and b are the given, which of the following statement are true? The value of the k म्हणजे ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू obtained using the trapezoidal rule is always greater than or equal to the exact value of the definite integral. आता याची जी काही एक्झॅक्ट व्हॅल्यू असेल ती मी फाइंड आउट करतो बाय युझिंग व्हॉट आय म्हणजे इंटिग्रेशन फॉर्म्युले. सो आपण एक काम करू, के दिस व्हॅल्यू, के ही जी व्हॅल्यू आहे, सपोज के इज द व्हॅल्यू विच इज फाइंड आउट बाय युझिंग द न्यूमेरिकल इंटिग्रेशन अँड आय इज द व्हॅल्यू ऑफ द सेम इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू द डेफिनाइट इंटिग्रल. मग पहिल्याचा मिनिंग काय होतो, द व्हॅल्यू ऑफ के ऑब्टेन युझिंग द ट्रॅपेझॉइडल रूल इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता बघा, ही व्हॅल्यू कशाने फाइंड आउट केली, इट इज एक्झॅक्ट व्हॅल्यू. ही आहे एक्झॅक्ट, आणि ही कोणती आहे, ट्रॅपेझॉइडल रूलने, टी रूल म्हणतो मी त्याला, ट्रॅपेझॉइडल रूलने फाइंड आउट केलेली व्हॅल्यू, टी रूल. हे झालं पहिलं स्टेटमेंट. दुसरं, द व्हॅल्यू ऑफ के ऑब्टेन युझिंग द सिम्पसन रूल. आता हा के व्हॅल्यू आहे ती कशाने फाइंड आउट केली आहे, सिम्पसन रूलने फाइंड आउट केलेली आहे. पुढे सिम्पसन रूल इज ऑलवेज इक्वल टू द एक्झॅक्ट व्हॅल्यू आणि ह्या दोघांपैकी मला एक ऑप्शन जे ते सिलेक्ट करायचं आहे. आता मी जातो इकडे, तुम्हाला इथं मी प्रॉपरली एक्सप्लेन करतो. मित्रांनो, ही जी व्हॅल्यू इथं दिलेली असते ही वायची व्हॅल्यू असते, बरोबर का नाही, वायची व्हॅल्यू असते. तर बेसिकली ही अशा पद्धतीने y इज इक्वल टू x². सो y इज इक्वल टू x² म्हणजे ही कोणती कर्व आहे, सो इट इज अ पॅराबोला. x² आहे म्हणजे इट इज सिमेट्रिकल टू y ॲक्सिस, हा असा पॅराबोला आहे, हा असा आहे पॅराबोला. ठीक आहे, इट इज नोन ॲज अ पॅराबोला, सिमेट्रिकल टू वाय ॲक्सिस. आता एक लक्षात घ्या, मी याच्यावरती कोणते तरी 2 पॉईंट सिलेक्ट करतो. आधी कुठले तरी 2 पॉईंट सिलेक्ट करतो. सपोज मी हा एक पॉईंट सिलेक्ट करतोय, किंवा जस्ट इकडे लक्ष द्या, हा इथला एक पॉईंट मी सिलेक्ट केला आणि एक पॉईंट मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. हा पहिला सपोज x0 आणि हा जो आहे शेवटचा इट इज नोन ॲज अ xn.
पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट, ठीक आहे. हे 2 पॉईंट मी याच्यावरती सिलेक्ट करतो. आता जर का मला ट्रॅपेझियम रूल वापरायचा असेल, ट्रॅपेझियम रूल मला वापरायचा असेल, लक्षात घ्या, ट्रॅपेझियम रूल मला वापरायचा असेल तर हे 2 पॉईंट मी कशाने जोडतो बरं? हे 2 पॉईंट जे आहे ना मित्रांनो, मी ते कशाने जोडत असतो? हे मी जोडतो एका स्ट्रेट लाईनने, बरोबर बरोबर. आणि स्ट्रेट लाईनने जोडल्यानंतर मग त्याच्या खाली जो काही एरिया असतो, दिस इज द एरिया विच इज गिवन बाय द ट्रॅपेझियम रूल. हा ट्रॅपेझियम रूल, एवढा एरिया भेटेल मला बाय युझिंग द ट्रॅपेझियम रूल. एवढा एरिया भेटणार ट्रॅपेझियम रूलने, बरोबर, हे लक्षात घ्या. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला तेवढा एरिया पाहिजे का? एरिया कोणता भेटणार इथं बघा, एरिया अंडर दिस पॅराबोला, म्हणजे हा एरिया पाहिजे. खरं तर हा एरिया पाहिजे, हा एरिया, हा एवढा एरिया पाहिजे, हा एवढा एरिया पाहिजे. एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व. आणि हा ग्रीन कलरमध्ये मी जो डॉट केला, ग्रीन कलरमध्ये दाखवला आहे ना, इट इज द एरिया विच इज गिवन बाय द डेफिनेट इंटिग्रल, एक्झॅक्ट व्हॅल्यू. सो ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. पण ट्रॅपेझॉइडल रूलने काय होणार? त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू भेटेल, जास्त व्हॅल्यू. ट्रॅपेझियम रूलने जर का तुम्ही सॉल्व केला ना हा प्रॉब्लेम, सो ट्रॅपेझियम रूल गिव्स मोर व्हॅल्यू दॅन द ॲक्च्युअल. एक्झॅक्ट व्हॅल्यूपेक्षा जास्त देणार होतो, जास्त देणार आहे. पण पहिलं स्टेटमेंटमध्ये काय आहे बघा, हे पहिलं स्टेटमेंट जर तुम्ही इथं बघितलं ना, तर इक्वल किंवा मोर अशा 2 कंडिशन आहेत. ह्या 2 कंडिशन आहेत. इक्वल तर तो देत नाही ना, इक्वल देत नाही, तो इक्वल देणार नाही. बट तो काय म्हणतोय, the value of k obtained using the trapezoidal rule is always greater than or equal to the exact value. इक्वल टू नाही आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या, इक्वल टू नाही आहे. पुढचं स्टेटमेंट बघू आपण. आता पुढचं स्टेटमेंट काय मित्रांनो? सो पुढचं स्टेटमेंट असं आहे की जर आपण सिम्पसन 1/3 रूल वापरला किंवा सिम्पसन रूल वापरला तर बेसिकली सिम्पसन रूलमध्ये काय केलं जातं लक्षात घ्या. सिम्पसन रूलमध्ये काय करतात की हे जे 2 पॉईंट आहेत ना, 2 पॉईंट जे मी स्ट्रेट लाईनने जोडले तिथं, हे 2 पॉईंट जे मी स्ट्रेट लाईनने जोडलेले आहेत ना, सो सिम्पसन 1/3 रूल जर वापरला, 1/3 रूल, सो अकॉर्डिंग टू द सिम्पसन 1/3 रूल हे दोघंच्या दोघं पॉईंट, हे 2 पॉईंट हे सेकंड डिग्री कर्वनेच जोडले जातात, सेकंड डिग्री कर्वने जोडले जातात. सेकंड डिग्री कर्व म्हणजे बरोबर त्याच्यावरती ती येणार आणि त्याच्या खालचा एरिया. सो सेकंड डिग्री कर्व असताना सिम्पसन रूल गिव्स द एक्झॅक्ट व्हॅल्यू, सिम्पसन रूल गिव्स द एक्झॅक्ट व्हॅल्यू, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो इट गिव्स एक्झॅक्ट व्हॅल्यू. म्हणजे एक तर गोष्ट क्लिअर झाली आता आपल्याला की ह्या ठिकाणी हे जे हा बी जे ऑप्शन आहे, बी इज द करेक्ट वन, इज द करेक्ट वन. आणि हे जे स्टेटमेंट आहे, द व्हॅल्यू ऑफ के ऑप्टेन युझिंग द ट्रॅपेझॉइडल रूल इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, इक्वल टू नाही आहे बट ऑर, किंवा एक तर इक्वल असेल किंवा मोर असेल, इक्वल असेल किंवा मोर असेल. तर ह्या केसमध्ये के गिव्स द मोर व्हॅल्यू. तर ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येणार बोथ ए अँड बी आर ट्रू, बोथ ए अँड बी आर ट्रू. जर ह्या ऑरच्या ऐवजी अँड दिलं असतं, ॲड, तर गडबड झाली असती. म्हणजे इक्वल पण आणि मोर दॅन पण अशा पॉसिबिलिटी नाही आहे. एक तर इक्वल असेल किंवा मोर असेल, इक्वल असेल किंवा मोर असेल. तर मला इथं काय दिसतंय, ट्रॅपेझियम रूल जो आहे, ट्रॅपेझियम रूल, इथं लक्ष द्या परत. ट्रॅपेझियम रूलमध्ये काय होतं की हे 2 पॉईंट आपण कशाने जोडतो, आपण हे 2 पॉईंट स्ट्रेट लाईनने, आणि तेव्हा त्याच्या खालचा एरिया कॅल्क्युलेट करतोय. तर या केसमध्ये काय होतं की तो ॲक्च्युअलपेक्षा जास्त येतोय, सो इट इज ग्रेटर दॅन. आणि जेव्हा तुम्ही सिम्पसन रूल वापरणार त्या केसमध्ये तो एक्झॅक्ट देतोय. तर दोघं स्टेटमेंट ह्या ठिकाणी बरोबर आहेत. तर आता जेवढेही विद्यार्थ्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत ते सगळे इथून डिलीट होतील, म्हणजे 4 ऑप्शनवाले सगळे उडतील. आणि आता मी इकडे लक्ष द्या आणखी. आता मी काय केलं होतं या ठिकाणी, एक पॉईंट तर मी ओरिजिन जवळ घेतला होता. तुम्हाला परफेक्ट ट्रॅपेझियम जर बघायचा असेल ना तर बघा, सपोज मी हा पॉईंट एक घेतला पहिला आणि हा पॉईंट दुसरा घेतला, लक्ष द्या. आणि या दोघांना जर तुम्ही आता स्ट्रेट लाईनने जोडलं तर बघा बरोबर तुम्हाला ट्रॅपेझियम दिसेल. नाव इट इज अ ट्रॅपेझियम. पण हा ट्रॅपेझियम काय देतो आपल्याला, एक्स्ट्रा व्हॅल्यू देतोय, मोर व्हॅल्यू देतोय. पण जर सिम्पसन 1/3 रूल वापरायचा असेल किंवा 3/8 वापरायचा असेल तर सेकंड डिग्री किंवा थर्ड डिग्री करून आपण त्याला जोडणार. लक्षात घ्या, समजते मी काय बोलतोय. सो दॅट टाइम इट गिव्स द एक्झॅक्ट व्हॅल्यू. सो करेक्टली ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, हे उत्तर काय असणार, बोथ ए अँड बी आर करेक्ट आहे. या ठिकाणी बोथ ए अँड बी आर करेक्ट, ट्रू स्टेटमेंट आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट ओळखायला सांगितलं होतं. ठीक आहे. आता किती विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंतर डिलीट केलेत मला माहीत नाही. ठीक आहे, लयच घाईमध्ये गेले होते तुम्ही सगळेच. ऑप्शन नंबर 4 मागे का पळाले होते काय माहिती. चलो, युजिंग सिम्पसन 1/3 रूल द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y dx ऑफ f of y एफ ऑफ एक्स असला पाहिजे. तो इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स. चलो,
चलो 12 नंबरचं 1 आन्सर आलं आहे काही विद्यार्थ्यांचं. आपल्याला जर प्रश्न विचारले गेले ना नगर परिषदच्या परीक्षेमध्ये एखादा न्यूमेरिकल क्वेश्चन आला तर अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत आपण एक्सपेक्ट करू शकतो, कारण ते इझी क्वेश्चन आहेत आणि सहज सुटणारे प्रश्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे लेक्चर बघितलेलं नाही त्यांनी लवकर कंप्लीट करून टाका, ठीक आहे. ते मागचे लेक्चर जे आहेत ते उरकून टाका तुम्ही लवकरात लवकर. आता हा झाला आपला वाय नॉट, हा वाय एन आणि हा वाय 1/3 रूल. आणि यांच्यातला डिफरन्स बघा, 1 3 3 5, तर इथून एच डायरेक्टली काय भेटतोय 2. रूल वापरा आता. सो इट इज h/3 सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 टाइम इवन ऑर्डिनेट्स y2 y4 ह्या पद्धतीने प्लस 4 टाइम रिमेनिंग. ओके, मग आता एच किती आला 2/3 सम ऑफ द एक्स्ट्रीम, पहिला 2 आणि शेवटचा 4 प्लस 2 टाइम इवन ऑर्डिनेट नाही आहे, डायरेक्ट y1 भेटतोय y1, देर इज नो इवन ऑर्डिनेट, प्लस 4 टाइम y1 म्हणजेच काय 6. सो बघा 2/3 2 आणि 4 हे झाले 6 प्लस 6 चोक 24 आणि 2 डिवायडेड बाय 3 24 आणि 6 हे झाले 30. मग हा आणि हा कट 10. सो द करेक्ट आन्सर इज 20. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. नेक्स्ट आता बोला, मॅच द करेक्ट पेअर. मॅच द करेक्ट पेअर्स, न्यूमेरिकल इंटिग्रेशन स्कीम अँड ऑर्डर ऑफ द फिटिंग पॉलिनॉमियल. ऑर्डर ऑफ द फिटिंग पॉलिनॉमियल. सो 3/8 ट्रॅपॅझियम सिम्पसन 1/3 सिम्पसन 1/3. ऑर्डर ऑफ फिटिंग पॉलिनॉमियल याचा अर्थ की मोर करेक्ट रिझल्ट जो आहे तो कोणत्या याला देणार. बोला 13 नंबर. तर मला सांगा ट्रॅपेझियम रूल कधी देतो, फर्स्ट डिग्री पॉलिनॉमियल असेल तर. सो क्यूचं आन्सर पाहिजे, क्यूचं आन्सर पाहिजे या ठिकाणी 1. क्यू इज इक्वल टू 1, क्यू इज इक्वल टू 1, हे 2 तर जागेवरती डिलीट झाले. सिम्पसन 3/8 रूल यूज फॉर सेकंड. सो आरचा आन्सर पाहिजे 2, आर इज इक्वल टू 2. आणि सिम्पसन 3/8 जो आहे तो थर्ड डिग्रीसाठी ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट वन. सो 13चं करेक्ट आन्सर येणार 4. Definite integral 1 to 3 1/x dx is evaluated using the trapezoidal rule with step size is equal to 1. The correct answer is step size is equal to 1. मग आता बघा आधी आपण काय करूया, ह्या एक्सच्या व्हॅल्यूज आणि हा f ऑफ x इज इक्वल टू 1/x. 1/x पहिली व्हॅल्यू आहे 1 आणि स्टेप साईज 1 असल्यामुळे हा 2 आणि हा 3, बस 1 2 3. आता 1 जर पुट केला एक्सच्या जागेवर तर 1, 2 जर पुट केला तर 1/2 आणि 3 जर पुट केला तर 1/3. 1/3 असं या व्हॅल्यूज येणार आहे. ठीक आहे, 1/3. मग आता ट्रॅपेझियम रूल वापरायचा आपल्याला. सो दॅट इज h/2. हे बघा h/2 सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट्स प्लस 2 टाइम रिमेनिंग ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला आहे. सो h/2 h काय म्हटलं आहे, 1/2 1 दिला आहे. आता पहिला आणि लास्ट, हा पहिला झाला आपला आणि हा शेवटचा. सो 1 प्लस 1/3 प्लस 2 टाइम रिमेनिंगमध्ये काय आला 1/2. सो 1/2 3 1 3 आणि 1 4 इट इज 4/3 आणि 2 and 2 गेट कॅन्सल प्लस 1 दॅट इज इक्वल टू 1/2. 3 1 3 आणि 4 सो इट इज 7/3. मग हे झालं 7 डिवायडेड बाय 6. 7 डिवायडेड बाय 6. ठीक आहे. सो 1 पॉईंट 6 1 6 उरला 1. परत अगेन 1.1 1.1 ऑप्शन नंबर 3. पुढे सॉल्व करायची गरज नाही त्याला. 14 नंबर. ठीक आहे. सो काही प्रश्न हे इझिली सॉल्व होतात, मॅन्युअली सॉल्व होतात.
आता बघा यामध्ये वायच्या व्हॅल्यूज काढून दिलेल्या आहेत आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. तर एक्स आणि वाय या व्हॅल्यूज आपल्याला दिल्यात. बघूयात आपण कशा दिल्यात त्या. 0 पासून 3 पर्यंत जायचं आहे. पहिली वायची व्हॅल्यू दिली आहे. पहिली वायची व्हॅल्यू 1 म्हणजे ॲक्च्युली हा वाय नॉड आहे. मग y1 y2 y3 y4 y5 y6 म्हणजे शेवटची व्हॅल्यू आहे बाय युझिंग द 3-8 रूल. ठीक आहे. आधी वायच्या व्हॅल्यूज बघतो मी. आधी वायच्या व्हॅल्यूज बघतो. इथं लक्ष द्या. सो y इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू काय आहे 1. ही पहिली व्हॅल्यू 1. दुसरी व्हॅल्यू काय आहे 0.667 एक काम करायचं का आपण ना इथं घेऊ त्या. या एक्स वाय. तर पहिली व्हॅल्यू 1, दुसरी व्हॅल्यू जी आहे 0.6667, तिसरी व्हॅल्यू 0.5, नंतर 0.4, नंतर 0.333 बरोबर. y5 आहे 0.2857 आणि शेवटचे काय आहे 0.25 बरोबर. आता लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. आता मला एच काय माहीत नाही पण एवढं सांगेल मी की 0 to 3 म्हणजे काय पहिली व्हॅल्यू 0 आहे आणि शेवटची व्हॅल्यू आहे 3. एक्सची व्हॅल्यू 0 to 3 मधल्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत नाही. मग आपल्याला हा फॉर्म्युला तर माहिती आहे एच इज इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एन बरोबर. डिवायडेड बाय एन. सो लास्टची व्हॅल्यू काय मित्रांनो अप्पर लिमिट 3, लोअर लिमिट काय 0 डिवायडेड बाय एन किती मला माहीत नाही. मग आता ऑर्डिनेट काउंट करा. इट इज द फर्स्ट ऑर्डिनेट 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 ऑर्डिनेट आहेत. ऑर्डिनेट जर 7 असतील तर इंटरवल एकाने कमी असतो. तर हा असणार 6 आणि 3/6 म्हणजेच काय 1/2 दॅट इज इक्वल टू 0.5. सो एचची व्हॅल्यू इथं 0.5 आहे. आता चेक करतो मी 0 + 0.5 0.5 प्लस 0.5 1 प्लस 0.5 1.5 प्लस 0.5 2 आणि प्लस 0.5 2.5 अँड 3. सो एचची व्हॅल्यू या प्रश्नात काय दिलेली आहे. सो एच इज इक्वल टू 0.5 हे बघा अशा पद्धतीने. हां मग हे सगळं आपल्याला आता प्रोव्हाइड केलेलं आहे. सो आता हा आपला झाला. हा आपला काय आहे वाय नॉड. हा आहे y1 हे विसरू नका. हा y2 हा y3 हा y4 हा y5 आणि हा शेवटचा म्हणजे yn. रूल कोणता वापरायचा आहे सिम्पसन 3-8 रूल म्हटला आहे. सिम्पसन 3-8 रूलचा वापर करायचा आहे. 3-8 रूल. मग फॉर्म्युला बघा 3h by 8 sum of the extreme ordinates plus 2 time y3 y6 and so on plus 3 time remaining bracket complete. So बघा हा 3 into 0.5 डिवायडेड बाय 8 सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट. पहिला आहे 1 शेवटचा आहे 0.25 सो दॅट इज इक्वल टू 1.25. मी बेरीजच करून टाकली त्यांची 2 टाईम. आता y3 y6 वाला बघा. आता y3 कुठे भेटतोय का हा आहे y3. एखादा म्हणेल सर हा y6 अरे तो yn आहे. y3 वाला एकच भेटला मला 0.4 प्लस 3 टाईम रिमेनिंग. आता रिमेनिंग कोणकोणते 0.6667 6667 प्लस 0.5 प्लस 0.333 पुढे 0.2857 ब्रॅकेट कंप्लीट. चला सोडवा आता त्याला. पंधराचं उत्तर ऑप्शन 2 येते का करा ट्राय. So it is 1.38866 1.38866 असं याचा आन्सर येतं आहे. ठीक आहे.
1.388. So the correct answer is option number 2. Option 2. Yes. ऑप्शन 2 जो आहे तो करेक्ट आहे. शाबाश शाबाश. विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पसन 3-8 रूल. ऑप्शन होते अवेलेबल पण ते नाही झालेत. मग आपण सिम्पसन 3-8 रूल लिहू शकतो डायरेक्टली. सो विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पसन 3-8 रूल. सो a to b y dx and that is equal to 3h by 8 sum of the extreme ordinates. ठीक आहे, सम ऑफ द एक्स्ट्रीम ऑर्डिनेट प्लस 2 टाइम. आता 3 टाइम दिलं आहे, आधी 3 टाइम दिलं. ठीक आहे, चला 3 टाइम y1 प्लस y2 प्लस y4 प्लस y5 अँड सो ऑन प्लस 2 टाइम काय असेल मल्टिपल ऑफ 3 6 9 अशा पद्धतीने. आणि हे 3 6 9 इथं सोडून रिमेनिंग 1 2 4 5 रिमेनिंग. सो याचं करेक्ट आन्सर हे येणार. ठीक आहे, हे बघा 2 टाइम 3 6 9 12 आणि ह्या गोष्टी सोडून इथं 1 2 3 नाही येणार, 4 5 6 नाही येणार, 7 8 अशा पद्धतीने. सो हा असा असेल. नेक्स्ट. आता इथं 2 इक्वल पार्ट. सो n इज इक्वल टू 2, h इज इक्वल टू 0.5 आणि सिम्पसन 1/3 रूल सगळं दिलंय. ठीक आहे, हे काही प्रश्न जे आहेत त्याला कॅल्सिस लागेल, त्यामुळे तुम्ही बिंदास वापरा. कारण मी म्हटलं ना तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी मी ग्रेटमध्ये आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे 1 मार्क 2 मार्कचे क्वेश्चन आहेत. पण आपण आपल्या एक्झामसाठी, नगर परिषद एक्झामसाठी जसे थेरी प्रश्न इथं फ्रेम केले गेलेत किंवा जे मॅन्युअली कॅल्क्युलेट करता येतात असे जे प्रश्न आहेत तेच आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे, पण त्यामुळे आपण यांची थोडीशी प्रॅक्टिस करून घेऊ. हा 17 आणि याच्या पुढे 18 असे 2 आणखी प्रश्न राहिलेत, 17 आणि 18. चला याला ट्राय करा. येस येस येस, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी पुन्हा एकदा बघून घ्या. 0.5 तर x बघा, हा x आणि हा आहे y. आता 1 पासून सुरुवात आहे. 1 देन 0.5 ने वाढवा, 1.5 आणि डायरेक्टली 2. सो 1/x. हे बघा y ची व्हॅल्यू काय दिली इथं, y इज इक्वल टू 1/x². मग x जर पुट केला तर तो 1च येणार. हा, तो काय येणार 1च. आता 1.5 म्हणजे काय असतो, मी तुम्हाला काय सांगितलंय, 1/1.5. 1.5 म्हणजे काय 3/2 आणि त्याचा जर का स्क्वेअर केला सो इट इज 1/9/4 आणि 4 वरती जाईल. असं तुम्ही करू शकतात. आणि तुम्ही डायरेक्ट कॅल्सिसचाच वापर करतो. सो 1/1.5 आणि त्याचा स्क्वेअर. सो हे आन्सर येतं या ठिकाणी 0.444 घेऊन टाकतो आणखी एक 3 डेसिमलपर्यंत. आणि 2 जर वापरला 1/2² म्हणजे 1/4 दॅट इज 0.25. 0.25. मग हा झाला आपला पहिला y नॉड, हा एक्स्ट्रीम ऑर्डिनेट आणि हा y1. 1/3 रूल वापरा. सो अकॉर्डिंग टू द 1/3 रूल a b y dx सपोज पहिल्यांदा h/3 तर h किती प्रश्नात 0.5. सम ऑफ एक्स्ट्रीम ऑर्डिनेट पहिला आणि याचीच बेरीज करून टाका. 1 + 0.25 प्लस 2 टाइम इवन ऑर्डिनेट असतात, इवन ऑर्डिनेट, पण इथं इवन ऑर्डिनेट नाही आहे 0 प्लस 4 टाइम रिमेनिंग. आणि रिमेनिंग कोण आहे 0.444 आणि काढायचा आन्सर. आता हा 0.5 डिवायडेड बाय 3 हा झाला 1.25, हे झालं 0. $1.776 1.25 मल्टिप्लाय बाय 0.5 डिवायडेड बाय 3. तर याचं जे काही आन्सर येतं आहे ते या ठिकाणी 0.504 आणि पुढे 3 वगैरे असं काहीतरी येतं आहे माझं. तर मग आता इथं 0.4 आहे, 0.3 आहे, 0.3 आहे आणि 0.5. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. ठीक आहे, हा एक शेवटचा क्वेश्चन आहे, याला करा बरं ट्राय.
बघा आता हा जो क्वेश्चन आहे जस्ट आपण सोडवलेला आहे, लक्षात घ्या, जस्ट आपण सोडवला आहे. आता हाच प्रश्न येतो, हे लक्षात येतं का तुम्हाला? 1/3 रूल h इज इक्वल टू 0.5 1 to 2 dx अपॉन एक्स स्क्वेअर, 1 to 2 dx अपॉन एक्स स्क्वेअर. आणि ची व्हॅल्यू तुम्ही आता इथं दिलेली आहे का? नाही, पण ती व्हॅल्यू आपण काढू शकतो, ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. सर कशी कॅल्क्युलेट करायची ची व्हॅल्यू? सो h इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय n. मग अप्पर लिमिट किती या ठिकाणी 2, लोअर लिमिट किती 1. आता n काउंट करायचा आहे, ऑर्डिनेट मोजा. y0 म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. जर 5 ऑर्डिनेट असतील तर n या ठिकाणी किती असणार? 4 असणार. आणि h इज इक्वल टू 0.5. तर सेम क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने दिला आहे. 1/3 रूलच वापरायचा आहे. याचं सुद्धा आन्सर किती येणार हे बघा, इथं आपण आन्सर किती काढलंय? 0.5043. 0.50, इथं 50 एकच ऑप्शन आहे. ठीक आहे. तर हे असे या ठिकाणी हां 1 2 3 4 5 5 म्हणजे 4, 2/4 1/4 0.25 0.25 येस 0.25. तर ही आपली या ठिकाणी न्यूमेरिकल मेथडचा थेरी पार्ट, आणि ह्या न्यूमेरिकल मेथडचे आपण MCQ सुद्धा इथं सोडून घेतलेत. ओके, काय डाऊट कुणाला? हां, अक्षयचं म्हणणं आहे सर 11 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बी स्टेटमेंटमध्ये सिम्पसन 3/8 रूल लावला तर आन्सर वेगळं येईल. लक्षात घ्या, सिम्पसन 1/3 रूल आणि 3/8 रूल हे दोघं सिम्पसन रूल जे आहेत ना, यामध्ये मोस्टली जो रूल्स यूज केला जातो दॅट इज अ सिम्पसन 1/3 रूल फॉर प्रॅक्टिकल अप्लिकेशन. तुम्ही सर्वेमध्ये शिकताना पण जो काही फॉर्म्युला, प्रिझमॉइडल फॉर्म्युला, सिम्पसन फॉर्म्युला जेव्हा तुम्ही यूज करतात तर त्यामध्ये 1/3 रूल तुम्ही यूज करत असतात. 1/3 रूल, ठीक आहे, हे लक्षात घ्या. काय 1/3 रूल यूज करतात 3/8 पेक्षा? बिकॉज मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये तो आपल्याला मोर ॲक्युरेट रिझल्ट देत असतो. 1/3 रूल हे लक्षात घ्या. तर त्यामुळे अशा टाईपच्या स्टेटमेंटमध्ये ज्या ठिकाणी कन्फ्युजन आहे ना की सिम्पसन 1/3 किंवा 3/8 रूल वापरायचं थेरॉटिकल स्टेटमेंट खास करून, तर त्या केसमध्ये 1/3 रूलचाच विचार करायचा, हे लक्षात घ्या. 1/3 रूलचाच त्या ठिकाणी विचार करायचा असतो. जस्ट एक 2 मिनटं वेळ द्या फक्त. चला, DUIS रूलची PDF मी काल शेअर केली आहे. ती PDF मी पुन्हा एकदा, काल DUIS रूल झाला, या ठिकाणी सिम्पसन 1/3, 3/8, ट्रॅपेझियम रूल सुद्धा झालेला आहे. आता एक टॉपिक आपला राहिलेला आहे. आय थिंक तुम्हाला माहिती का नाही आठवतं आहे का बघा, विचार करा. एका टॉपिकचे आपले MCQ राहिलेले आहेत. एक टॉपिक आहे ज्याचे MCQ आपले राहिलेत, आणि तो टॉपिक कुठला? चला कमेंट करा एकदा.
एक टॉपिक आहे ज्याचे प्रश्न आपले बाकी सोडवायचे, ते आता आपण इथं सोडवून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं जे आहे सर सगळे मॅथचे PDF बनवून टाका. येस करतो ॲड करतो, मला थोडा वेळ द्या. पार्शल डेरिव्हेटिव्ह या टॉपिकचे आपले MCQ राहिलेले आहेत. पार्शल डेरिव्हेटिव्ह बाकी सगळ्यांचे MCQ मी इथं कव्हर केलेत. म्हणजे आता हे पार्शल डेरिव्हेटिव्हचे MCQ आपण आता इथं सोडवून घेतले तर सिव्हिल आणि मेकॅनिकलचे विद्यार्थी उद्यापासून एक्झिट करू शकतात. कारण उद्याच्या लेक्चरमध्ये मी ॲप्लिकेशन ऑफ पार्शल डेरिव्हेटिव्हचा जो टॉपिक आहे तो मी घेणार आहे. तर तो ॲप्लिकेशन ऑफ पार्शल डेरिव्हेटिव्ह खास करून इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांच्या सिलेबसमध्ये आहे. सो मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी आजचं हे शेवटचं लेक्चर असू शकतं आपलं. ठीक आहे, हां चलो. यस चला. सो पार्शल डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स आता आपण सॉल्व्ह करून घेणार. जेवढे प्रश्न आता 19-17 झालेत, म्हणजे आता आपल्याकडे 45 मिनिटाचा जवळजवळ वेळ बाकी आहे. या 45 मिनिटात जेवढे प्रश्न आपल्याकडनं शक्य होतील तेवढा आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न करूया. एक 40 प्रश्न इथं आहेत पार्शल डेरिव्हेटिव्हचे. हे बघा, परत पुन्हा एकच कमेंट करू नका. मी तुम्हाला शब्द दिला आहे आजचा लेक्चर तर होऊ द्या. मी आताच लेक्चर सोडून कसं लेक्चरला पब्लिक करू, तुम्ही काय विचार करताय? जे लेक्चर सुरू आहे आधी ते बघा. त्या कमेंट मी वाचलेल्या आहेत. ऑलरेडी मी इन्स्ट्रक्शन दिले होते की हे लेक्चर लाईव्ह स्वरूपात राहतील, म्हणून ते प्रायव्हेट केले गेलेत आणि मी ते करायला सांगितलेत. ठीक आहे, कारण माझी फक्त अपेक्षा काय असते मित्रांनो, ज्या वेळेस आता आपण पूर्ण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असेल किंवा इतर CE ज्या वेळेस आपण यूट्यूबला घेत असतो, फ्रीली आपण विद्यार्थ्यांसाठी घेत असतो, तर अपेक्षा एवढीच असते की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी त्यावेळेस लाईव्ह स्वरूपात राहावं आणि लेक्चर बघावं. जेवढे विद्यार्थी जास्त असतील तेवढं आम्हालाही बरं वाटत असतं. त्या दृष्टिकोनाने आम्ही काय करत असतो की ते लेक्चर फक्त पब्लिक ठेवतो. नंतर काही लेक्चर मी प्रायव्हेट केली होती आणि मीच ते करायला सांगितले. पुन्हा तुम्हाला म्हणतोय की आजचं लेक्चर होऊ द्यात, त्यानंतर ते लेक्चर मी पब्लिक करायला सांगतो आणि करतो. तर परत तीच कमेंट जे पुन्हा करू नका. राहिला प्रश्न PDFचा, सेशन नंबर 1 पासून सेशन नंबर 23 पर्यंत म्हणजे आजपर्यंत सगळ्या PDF मी पुन्हा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरती टाकणारच आहे. ठीक आहे, तर तेही तुम्हाला भेटून जातील. तर त्या कमेंट न करता आता तुम्ही क्वेश्चन सोडवण्याकडे लक्ष द्या. प्रश्नामध्ये जे डाऊट असतील ते इथं सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, चलो. आता मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजेत, कारण वेळेचं आपल्याला आता लिमिटेशन आहे. 45 मिनिटं आपल्याकडे अवेलेबल आहेत. ऑलरेडी 1-2 मिनिटं त्यातले खर्च झालेत. आता आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे, कारण जर क्वेश्चन याच्यातनं उरले तर मी ती PDF तुम्हाला शेअर करेन आणि मग तुम्हाला सोडवायला सांगेल. समजते? मग प्रयत्न करा, जेवढं शक्य होईल तेवढं फास्ट तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा, सोडवा. वेगळा कमेंट आपण शेवटी डिस्कस करूयात. So Euler's theorem on homogeneous function of two variables state that if Z is the homogeneous function of two variable, ठीक आहे, Z is the homogeneous function. हे बघा, दोन केस मी तुम्हाला लिहून दिल्या होत्या. If Z is the homogeneous and f of Z. ॲक्च्युली आपण U आणि f of U मध्ये बघितलं होतं, U आणि f of U. तर याचे 2 स्टेटमेंट होते, याचे 2 स्टेटमेंट होते. तर Z होमोजिनियस असताना हे पहिलं स्टेटमेंट कसं असेल, x dz by dx plus y dz by dy and that is equal to nz only. So the correct answer येणार त्याचा ऑप्शन नंबर 1. आणि याचं जे काही क्वाड्रॅटिक वालं इक्वेशन असतं तर त्याचं काय असतं, n into n minus z. ठीक आहे, क्वाड्रॅटिक वाला. आणि f ऑफ z असताना राईट हँड साईडला काय असणार, n f ऑफ z डिवायडेड बाय f डॅश ऑफ z. ठीक आहे, आणि g ऑफ u म्हणजे g ऑफ z वगैरे आठवतंय तुम्हाला, तर त्या पद्धतीने. सो याचं करेक्ट आन्सर इथे येणार ऑप्शन नंबर 1. ऑप्शन 1 इज द करेक्ट. येस, ऑप्शन 1. एफ ऑफ झेड असेल तरी सुद्धा हे आन्सर येणार नाही, इफ एफ ऑफ झेड तर त्या केसमध्ये एक्स डी झेड बाय डी एक्स प्लस वाय डी झेड बाय डी वाय अँड दॅट इज इक्वल टू एन एफ ऑफ झेड डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ झेड असं येणार. याचं सेकंड जे आहे एक्स स्क्वेअर 2xy del x del y प्लस y स्क्वेअर डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द y आणि याचा आन्सर असेल n इंटू n मायनस 1 इंटू z. आणि याचं जर सेकंड स्टेटमेंट तुम्ही बघितलं 2xy
याचं जर का सेकंड स्टेटमेंट तुम्ही बघितलं तर ते असं असतं, आठवतंय का? जी ऑफ झेड जी डॅश ऑफ झेड -1 आपण जे फॉर्म्युले लिहून घेतले ते इन टर्म्स ऑफ यू लिहून घेतलेत. यांनी झेडमध्ये प्रश्न विचारलाय. ओके, हे फॉर्म्युले असे आहेत. नेक्स्ट, इफ झेड इज द होमोजिनियस फंक्शन, झेड म्हटलंय झेड इज द होमोजिनियस फंक्शन, एफ ऑफ झेड नाही, ऑफ 2 व्हेरिएबल x1 y ऑफ डिग्री n, देन आता बोला सो झेड असताना सेकंड डिग्रीवाला एक्सप्रेशन विचारलं आहे, त्याचा आन्सर काय येणार? n इंटू n मायनस वन, n इंटू n मायनस वन, n इंटू n मायनस वन. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, बट झेड असल्यामुळे ऑप्शन नंबर बी. यस, चलो चला, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3चं करेक्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हॅलो, समोर तुम्ही कुठे? हा, एक अर्धा तासात सुटेल. मग जायचं का तिकडे? ठीक आहे, बोला. सो आता या केसमध्ये झेड इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ एक्स वाय ऑफ डिग्री n अँड झेड इज एफ ऑफ यू म्हटलं आहे. जो झेड आहे ॲक्च्युली तो काय आहे? एफ ऑफ यू. सो बेसिकली एफ ऑफ यू इज द होमोजिनियस फंक्शन, एफ ऑफ यू. मग त्या स्टेटमेंटमध्ये इकडे जी ऑफ यू, जी डॅश ऑफ यू -1 असतो, आणि हा जी ऑफ यू काय असतो मित्रांनो? दिस जी ऑफ यू इज इक्वल टू n इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. बरोबर. नेक्स्ट, अरे सॅटरडे म्हणजे काय? मी काय बसायला जातोय का रे? SP मुलं एवढे भयंकर, म्हणजे तुम्हाला सांगतो जेन्युअली काय होतं, काही मुलांचे खरंच सिरियस मेसेज असतात आणि खरंच काही लोकांना मदत पाहिजे असते, त्यासाठी SMS करतात मुलं. पण काही विद्यार्थ्यांचे मेसेज वाचल्यानंतर ना ते बाकीच्यांचे मेसेज वाचा वाटत नाही, म्हणजे एवढ्या खतरनाक लेवलचे मेसेज असतात. सर काल झेडपीची ॲड आलेली आहे, तुमच्याकडे जर सिलेबस असला तर मला पाठवा. ठीक आहे, काहींनी मला जिल्ह्याची नावं पाठवली, सर ह्या पर्टिक्युलर जिल्ह्याची तेवढे PDF असेल तर पाठवा ना. म्हणजे मुलं सगळ्या टेलिग्राम चॅनलला जॉईंट आहेत जॉईंट, ते येतात तिथं, पण नाही, त्यांना पर्टिक्युलर पाहिजे, तेवढंही मेहनत घ्यायची नाही, सॉर्ट आउट नाही करायचं. सर तुम्ही शेअर करा ना, बरं वाटेल. बरं आहे, आता सिलेबस शेअर करून पण एकाने विचारला आहे मला प्रश्न, सिलेबस शेअर केला बिचाराला, आणि तरी त्याने मला प्रश्न विचारला आहे, सर झेडपीत तर मॅथमॅटिक्स दिसत नाही आहे. म्हटलं नाही आहे. चलो, आता चौथा आहे यू जो आहे टॅन इनवर्स. मी तुम्हाला सांगितलेलं काय आहे की ह्या केसमध्ये तुम्ही काय करायचं की त्याला फिरवून घ्यायचं, इनवर्स ना इधर ले जाओ से. सो टॅन ऑफ यू x मायनस वाय, तर टॅन ऑफ यू. आता हा टॅन ऑफ यू वरतून काय कॉमन काढायचा? हाईएस्ट पावर को बाहर निकालो, हाईएस्ट पावर को ऊपर से बाहर निकालो, x क्यूब बाहेर काढा. हॅलो, हां बोला. हां, मी लेक्चरमध्ये निघाल्यावर कॉल करतो ना. हो हो हो. तर x कॅन्सल, सो इट इज x स्क्वेअर आणि रिमेनिंग इज द फंक्शन ऑफ x. तर हा होमोजिनियस फंक्शन आला विथ n इज इक्वल टू 2, पण होमोजिनियस फंक्शन कोण आला? एफ ऑफ यू इज इक्वल टू टॅन यू, एफ ऑफ यू इज इक्वल टू टॅन यू.
ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एफ ऑफ यू ना, एफ ऑफ यू ना रे, अरे एफ ऑफ यू, तर मग हा काय असणार रे, जी ऑफ यू जी डॅश ऑफ यू -1, बरोबर. तर आता काय करायचं आपल्याला, हे एक्सप्रेशन, मग व्हॉट इज जी ऑफ यू, सो जी ऑफ यू एन, एफ ऑफ यू एफ डॅश ऑफ यू, मग एन काय या ठिकाणी, एन इज इक्वल टू 2, एफ ऑफ यू काय या ठिकाणी टॅन यू, आणि एफ डॅश ऑफ यू सेक स्क्वेअर यू. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग आता इकडं बघा, याला थोडंसं व्यवस्थित सॉल्व करा. सो हा 2 टॅन यूला मी लिहू शकतो साइन यू अपॉन कॉस यू, आणि सेक स्क्वेअर वरती जर गेला कॉस स्क्वेअर यू, एक कॉस कॅन्सल, इट इज साइन टू यू, साइन टू यू. हा झाला आपला जी ऑफ यू, हा जी ऑफ यू झाला, बरोबर, हा जी ऑफ यू. मग बघा इथं साइन टू यू, बरोबर. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ यू, व्हॉट इज जी डॅश ऑफ यू, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस 2u इंटू 2. बघा मग, सो ऑप्शन नंबर इथं एक तर झेडपीमध्ये जागा नाही आल्यात, मुलं एक तर परेशान आहेत, नेमकं कसा अभ्यास करावा कळत नाही आहे, आणि त्यात तुझं चाललं आहे एक कविता. हां, वाह 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 केशव जी, चलो हमें ज़्यादा से ज़्यादा क्वेश्चन सॉल्व करने हैं आज. चलो चला 5. आता 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला जमलंच पाहिजे. हा बघा, हा लायब्ररीमध्ये विदाऊट हेडफोन बसलाय, आवाज वाढव तू, सगळ्यांना ऐकू दे. हेडफोन लाव की ऋषी, असं काय रे. तर हाच प्रश्न जो आहे, हाच प्रश्न आपण इथं सोडवला आहे, हाच प्रश्न आहे तो. आता इथं सेकंड डिग्री होतं, या ठिकाणी आपल्याला फर्स्ट डिग्री, आणि जी ऑफ यू लागेल आपल्याला फर्स्ट डिग्रीमध्ये, आणि दॅट इज इक्वल टू द साइन ऑफ 2u. तर याचं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 1. चलो करा, ट्राय करत राहा. काय करणार इथं, घेऊन यायला इकडे. सो साइन यू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय अंडर रूटमध्ये एक्स प्लस अंडर रूटमध्ये वाय, वरतून हायेस्ट पॉवरवाला काढून घ्या बाहेर, इट इज वाय बाय एक्स, खालून रूट एक्स हायेस्ट पॉवरवाला काढून घ्या,
1 प्लस वाय बाय एक्स बरोबर. तर रूट एक्स कॅन्सल, एक्स रेस टू 1/2 रिमेनिंग फंक्शन इज द वाय बाय एक्स. यावरती बराच वेळ आपण दिलेला आहे. पार्शल डेरिव्हेटिव्ह शिकताना बराच वेळ आपण दिला आहे आणि मी तुम्हाला याचसाठी वेळ दिला आहे कारण पार्शली बऱ्याच लोक ॲक्टिव्ह व्हायला लागलेत आता. 2-2, 3-3 ठिकाणी ॲक्टिव्ह असतात पार्शली, त्यामुळे म्हटलं याला वेळ थोडा चांगला द्यावा. तर नंतर एफ ऑफ यू जो आहे आपला दॅट इज इक्वल टू साइन यू आणि पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह विचारला आहे तर याचा आन्सर काय असतं एन एफ ऑफ यू एफ डॅश ऑफ यू दॅट इज इक्वल टू एन. काय आता एन हा आहे 1/2, न्यूमरेटर आहे साइन यू आणि हा आहे कॉस यू. सो द करेक्ट आन्सर इज टॅन 1/2 टॅन यू. बरोबर का? 6 आन्सर येणार डी. ठीक आहे काय हरकत नाही, सहज बोललो रे. ऋषीची कोई बात नाही, फक्त सांभाळून. चलो एक्स कॉमा वाय कॉमा झेड. आता 3-3 आहेत. हा तर बिचारा सरळ मार्गी आहे बघा. 3x² yz प्लस 5y² z प्लस 4z4 z रेस टू द 4 बरोबर. तर या केसमध्ये आता पहिलं स्टेटमेंट विचारलं आपल्याला एक्स एफ का डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय एफ का डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, झेड एफ का डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड. तर आता हा जो एफ आहे एफ हा बघा तो होमोजिनियस आहे का चेक करा. एक्सचा पॉवर 2 वायचा 1 झेडचा 1 तर या पूर्ण टर्मचा पॉवर झाला 4, याचा 2 1 याचा पण 4 याचा पण 4 तर इथं एन इक्वल टू डायरेक्टली 4 येतोय बरोबर. तर हा काय असणार आपला एन इंटू एफ दॅट इज 4 इंटू एफ. ऑप्शन ए. सन रे काय म्हणतोय सर लेक्चर दिसत नाहीये फॉरेस्टच्या एक्झाममुळे लेक्चर राहिले होते. टाकतो चलो इसको सॉल्व करो. कसं सांगावं त्याला. नॉन होमोजिनियस काय झालं रे. नॉन होमोजिनियस म्हणतो हा. पेन कुठे गायब झाला. हा इफ यू चलो इसको इधर लाओ. हा लॉग है ना लॉग. यू इज इक्वल टू लॉग देन फाइंड. आता इकडे लक्ष द्या. या लॉगला जर इकडे घेऊन आलो इट इज ई रेस टू यू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस आता इकडे बघा इथं एक्स क्यूब वाय आहे मायनस एक्स वाय स्क्वेअर आहे. आपल्याला सरळ सरळ कळतंय की इथं 3 पॉवर पाहिजे होती पण या ठिकाणी पॉवर 4 आहे म्हणजे याचा अर्थ हा माणूस चुकला आहे. याला तुम्ही एक काम करा 2 आणि करून घ्या 1, याला करून घ्या 2 आणि 1, याला 2 आणि 1 ते इथं करून घ्या स्क्रीनवरती करायचं नाही, पेपरमध्ये स्क्रीनवरती करायचं नाही. तर इथं काय होतंय एफ ऑफ यू इज इक्वल टू ई रेस टू यू. प्रत्येक टर्मची डिग्री जी आहे ती आहे 3 आणि हे कोणतं हे बघा हे एक्सप्रेशन कोणतं आहे सेकंड डिग्रीवाला आहे. तर याचा आन्सर काय असतं इट इज जी डॅश ऑफ यू मायनस ऑफ 1. मग आता जी ऑफ यू काय असणार. सो जी ऑफ यू इज इक्वल टू एन एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. एन काय रे राजा हो एन इज इक्वल टू 3. एफ ऑफ यू काय ई रेस टू यू हा आणि हा कट. जी ऑफ यू या ठिकाणी आला आहे 3
हा जी ऑफ यू जो आहे तो किती आहे 3 आणि जी डॅश ऑफ यू याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ यू तो येणार 0 इथं येणार हा 0 -1 सो 0 -1 -1 करेक्ट आन्सर इज -3 ऑप्शन ए. ठीक आहे. पेशन्स काय असतो संयम असं म्हणतात बघा. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होवे माली सीचे 100 गडा ऋतू आहे फल होवे. पेशन्स लय गरजेचा असतो. म्हणजे किती पेशन्स असावा लागतो, संयम असावा लागतो आणि खास करून आजच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये तो खूप गरजेचं आहे. म्हणजे हळूहळू गोष्टी ज्या आहेत ते इम्प्रूव्ह कराव्या लागतात. ऑलरेडी आपण 4 वर्ष आपला अभ्यास काही नसतो किंवा आपण फक्त रात्री जागून अभ्यास केलेला असतो. उद्या पेपर म्हटल्यावरती इतर पण कामं असतात ना आपल्याला, आहे का नाही. मग त्यामुळे आपण त्या गोष्टी मिस केलेल्या असतात आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण सुरुवात करतो. तर एक तर स्वतःच्या मनाला सांगून ठेवायचं की आपल्याला वेळ लागणार आहे आणि त्या पद्धतीने करायचं. तर मी काल ना असंच तुमच्यासारखं जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी असं टाईमपास रील्स बघत होतो आणि त्यामध्ये एक पेशन्सचं एक बेस्ट एक्झाम्पल मला भेटलं. त्याचं मी एक स्क्रीनशॉट इथं घेतला आहे तुमच्यासाठी बरं का. पण ते कुणाला दाखवू नका, उगाच मला शिव्या नका खाऊ घालू. लगेच डिलीट करणार मी त्याला. हा बघा, मला आवडला तो. पेशन्स काय असतोय, एवढा पेशन्स असावा लागतोय. बघा, तुम्हाला वाचता आलं तर वाचा. दिसतंय? बघणाऱ्याला बरोबर दिसून गेलंय. त्याला क्लिअर दिसेना. हे घे, वाच आता. आणि हे वाचायला विसरू नको. त्याने बरोबर 3 वर्षानंतर मेसेज केलाय. एवढा पेसेज पाहिजे. चला घ्या पुढचा प्रश्न. इफ यू इक्वल टू हा यू इक्वल टू रीड करायला, याला यू इक्वल टू साइन इनवर्स असं रीड करा. सो यू इक्वल टू साइन इनवर्स ठीक आहे. चलो याला घ्या इकडे. मग काय करणार आणखी, साइन यू वरतून x² कॉमन काढू. मग 1 + y² अपॉन x². खालून x कॉमन काढा. बघा वरतून x² कॉमन काढलाय मी, खालून x कॉमन काढू शकतो y/x. तर व्यवस्थित लक्ष द्या. आता हा x आणि हा x गेट कॅन्सल, पण तरी सुद्धा हा x कशामध्ये राहणार आहे, रूटमध्ये. सो इट इज 1/2 आणि बाकीचा पूर्ण पोर्शन जो आहे इट इज अ y/x आणि हा साइन यू. तर हा आपला f ऑफ यू झाला आणि 1/2 हा आपला n झाला. बरोबर. तर आपण इथं आता अप्लाय करू शकतो. आणि काय विचारलंय आपल्याला बघा, इकडे लक्ष द्या. सो x ux प्लस y uy. या केसमध्ये एफ ऑफ यू होमोजिनियस असल्यामुळे n एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. तर n किती मित्रांनो, 1/2. एफ ऑफ यू काय आला आपला, साइन यू अपॉन कॉस यू. सो इट बिकम टॅन यू. सो ऑप्शन डी. ऑप्शन डी. दहा नंबरचा क्वेश्चन. चला ट्राय करा तुम्ही.
10 आणि 11 असे दोन प्रश्न राहिलेत आता होमोजिनियसचे, 10 आणि 11. टेनचं ए झालंय का? वन बाय टू सपोज हा सेक यू होणार, सेक यू आणि वरती काय असणार एक्स प्लस वाय अपॉन रूट एक्स रूटमध्ये बरं का, रूटमध्ये रूट एक्स असं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. वरतून जर आपण एक्स बाहेर काढला तर 1 वाय बाय एक्स, आणि इथून रूटमधून जर आपण रूट एक्स बाहेर काढला आहे, रूट एक्स जर बाहेर काढला आपण तिथं 1 प्लस, हे बघा इथं असा एक्स बाहेर काढू आधी, 1 प्लस वाय बाय एक्स होणार, तो 1 प्लस वाय बाय एक्स होणार आणि रूट एक्सला बाहेर काढून घेऊ. सो एक्स 1 प्लस वाय बाय एक्स, रूट एक्सला जर बाहेर काढलं तर मध्ये काय असणार अंडर रूटमध्ये 1 प्लस वाय बाय एक्स, मग एक्स रेस टू 1/2 आणि फंक्शन ऑफ वाय बाय एक्स. ठीक आहे, सो याचा आन्सर परत काय येणार मग एन एफ ऑफ यू एफ डॅश ऑफ यू, कारण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वाली टर्म पाहिजे आपल्याला. सो 1/2 एफ ऑफ यू आहे आपला सेक यू, आणि हा सेक यू इंटू टॅन यू, हा गेट कॅन्सल. 1/2 1 बाय टॅन म्हणजे काय कॉट यू. सो ऑप्शन ए, शाबाश, ऑप्शन ए. हा आणखी एक बघा, हा एवढा एक ट्राय करा. मग आपण पॅटर्न चेंज करू आता. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स, यू इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स क्यूब प्लस, याला सॉरी एकच मिनटं, टॅन इनवर्स एक्स क्यूब प्लस वाय क्यूब रूट एक्स प्लस वाय करायला या पद्धतीने घ्या. बघा 11चा आन्सर. आता हे तुम्ही ट्राय करा. चला सी येते, ठेवू तुमच्यावर विश्वास. आणखी 1-2 विद्यार्थ्यांचा आन्सर येऊ द्या. बघा आलं, शुभमचं आन्सर वेगळं आलं. सी, कन्फर्म सी. टॅन यू वरतून जर का आपण एक्स क्यूब बाहेर काढला 1 वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब, खालून जर आपण रूट एक्स बाहेर काढला तर आता बघा हा टॅन यू, हा क्यूब आणि त्याचा रूट आहे. सो बेसिकली हा 3/2 आहे आणि खाली काय आहे एक्स रेस टू 1/2 आहे आणि फंक्शन वाय बाय एक्स. मग हा जेव्हा वरती जाणार एक्स रेस टू 3/2 इंटू एक्स रेस टू -1/2 आणि फंक्शन ऑफ वाय बाय एक्स. तर 3 मधून 1 गेला 2, 2 डिवायडेड बाय 2. सो एक्सचा पॉवर इथे येणार 1 इज द पॉवर. सो एन इक्वल टू 1, एन इज इक्वल टू 1 येतं आता बरं का. मग काय येणार राईट हँड साईडला एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. सो एन तर माझा 1 येतोय, एफ ऑफ यू होतोय टॅन अपॉन sec square u. So tan u can be done like this, sin u upon cos u आणि sec square u ला आपण लिहू शकतो cos square u. एक कॅन्सल. तर बघा sin u cos u मी 2 ने मल्टिप्लाय करतो आणि 2 ने डिवाइड करतो. मग काय बनेल ते 1/2 sin 2u. ऑप्शन सी, कन्फर्म ऑप्शन सी.
ऑप्शन नंबर सी लॉक. हे जवळजवळ 11 एक्झाम्पल आपण होमोजिनियस फंक्शनच्या बेसिसवरती घेतले, कारण याची म्हणजे याची पॉसिबिलिटी जास्त असते पार्शल डेरिव्हेटिव्हमधनं. आता थोडे काही क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारचे बघू. चलो 12 नंबरचा क्वेश्चन ट्राय करा तुम्ही. ठीक आहे, चला 12 नंबरचं आन्सर यायला लागलं. काही विद्यार्थी डी, काही सी म्हणताय. आता हा यू आहे, सो यू इज इक्वल टू एक्स रेस टू वाय. एक्स रेस टू वाय. डेरिव्हेटिव्ह कोणाच्या रिस्पेक्टिव्ह आहे? विथ रिस्पेक्ट टू वाय. सो डेल यू विथ रिस्पेक्ट टू वाय, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स रेस टू वाय. तर याचा आन्सर काय येणार इकडं लक्ष द्या. हा एक्स रेस टू वायचा एक्स रेस टू वाय इंटू लॉग ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स तुम्हाला आठवतं का? इकडे लक्ष द्या. हे बघा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. बघा ज्याच्या रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह काढणं चालू आहे एक्सच्या रिस्पेक्टिव्ह तो वरती, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो? ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए इंटू लॉग ऑफ ए बेसवाला ॲज इट इज एक्स एक्स. तर तसंच बघा वाय वाय, सो एक्स रेस टू वाय लॉग ऑफ एक्स, एक्स रेस टू वाय लॉग ऑफ एक्स. ऑप्शन नंबर सी. डेरिव्हेटिव्ह चाललाय विथ रिस्पेक्ट टू दी वाय, विथ रिस्पेक्ट टू वाय, आणि तो वाय आहे वरती. बरोबर. थँक्यू सो मच मेगा. पण ह्या गोष्टी आपल्या कंटिन्यू चालूच राहणार आहेत, या कंटिन्यू चालूच राहणार आहेत. आज जरी आपलं आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स कंप्लीट झालं, तर त्यानंतर आणखी मी एक नवीन सब्जेक्ट घेऊन त्या सब्जेक्टचे टॉपिक वाईज MCQ म्हणा किंवा काही ना काही ॲक्टिव्हिटी आपण यूट्यूबवरती कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आज जर आपलं मॅथमॅटिक्स संपलं म्हणून आपलं इथं झालं असं नाही. एक ॲडिशनल डे मी फक्त इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी घेईल, त्यांचा पोर्शन संपला का त्यानंतर मंडेपासनं कदाचित मंडेपासनं परत संध्याकाळी आपण भेटणारच आहोत. पण त्या केसमध्ये मी जे इतर सब्जेक्ट आहेत तर त्यांचे काय करणार, मग मॅरेथॉन सिरीज जे MCQ सिरीज सुरू करणार. तर त्यावेळेससुद्धा तुम्ही अवेलेबल राहाच. ओके. तुम्ही सब्जेक्टची नावं मला सांगत जायचं, त्या सब्जेक्टचे आपण MCQ जे आहेत ते युनिट वाईज MCQ डिस्कस करायचे आहेत मला. युनिट वाईज MCQ लक्षात आलं का? जर का 10 चॅप्टर असतील एखाद्या विषयामध्ये, सपोज आता हायवे घेऊ, हायवे जर 10 चॅप्टर असले ना, तर रोज काय करायचं ते 10 दिवस चालू ठेवणार. लक्षात येऊ द्या. किंवा 5 दिवस तरी, मिनिमम 5 दिवस तरी, एका दिवसाला 2 चॅप्टर, ह्या पद्धतीने म्हणजे जास्तीत जास्त MCQ तुमचे सॉल्व्ह होतील. आणि तुम्ही काय करायचं आहे, मग थेरी लेक्चर तुमचे बघून झाल्यानंतर प्रॅक्टिस म्हणून वेगळं बुक वापरण्याची गरज नाही. जे मॅरेथॉन लेक्चर यूट्यूबवरती अवेलेबल राहतील ना, तेच बघत चला, कारण त्याच्यातनं प्रॅक्टिस खूप चांगली होते. आणि मी मोजकेच प्रश्न, जे मला इम्पॉर्टंट वाटलेले प्रश्न असतात तेच प्रश्न घेऊन येत जाईल. येस. चलो नेक्स्ट. येस मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण प्रयत्न करूच, नक्कीच करू मित्रांनो. बरोबर ओळखला SP तू. तसंच काहीतरी विषय हा होता. आपलं जे बुक आहे टेक्निकलचं त्याचाच प्लॅन चालला आहे माझा. चलो. सो या ठिकाणी बघा u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. येस वरून नक्कीच मित्रा करतो नक्की प्लॅन करतो. आता हा मिक्स डेरिव्हेटिव्ह आहे. मिक्स डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही प्रायोरिटी कुणालाही देऊ शकतात, आन्सर सारखाच येईल. सपोज बघा मी आता पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतो. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स ना, हा 2x, हा काय येणार 0. मग आन्सर काय आलं 2x. आणि याचा आता विथ रिस्पेक्ट टू वाय काढूया. आता याचा विथ रिस्पेक्ट टू वाय काढूया. मग विथ रिस्पेक्ट टू वाय काढताना ऑलरेडी तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलेला आहे. मग याला लिहिताना असं लिहिणार आपण, इट इज dy बाय डेल वाय बाय डेल एक्स. आता याचा विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार 0. विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार 0. म्हणजे मिक्स डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ कळतोय तुम्हाला. u दिलाय, आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स काढा आणि मग त्या आलेल्या उत्तराचं विथ रिस्पेक्ट टू वाय काढा, किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट आणि देन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आन्सर सेमच येणार, ऑप्शन नंबर बी.
तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. नाही, काही विद्यार्थी मला थँक्यू म्हणताय, ते तुमचं तुम्ही ठीक आहे मलाच थँक्यू म्हणताय, पण ॲक्च्युली यामध्ये थँक्यूचे खरे हकदार जे आहेत ते अकॅडमीचे ओनर आहेत, म्हणजे इग्नाईट अकॅडमीचे आपले कचाले सर जे आहेत. तर खरं तर आपण सगळ्यांनी मिळून थँक्यू त्यांना म्हटलं पाहिजे. कारण याचं कारण काय, कारण हे जे लेक्चर मी घेतो मित्रांनो ते मला याचं पेड करतात, ते मला पेड करतात, पण हे सगळं फ्रीली तुम्ही कंडक्ट करायची परमिशन मला त्यांनी दिली, हे लक्षात घ्या. खरं तर आपण त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. चलो 14. सो यू बघा हा असा दिला आपल्याला. एस पीचं काय म्हणणं आहे, प्रोडक्ट असला तर, इथं प्रोडक्ट जर असता तर ना, थांबा मी त्याला करतो आधी याला ट्राय करू आपण. यस चलो. आता बघा इथं एक्स याच्यावरनं लगेच ओळखून घ्यायचं तुम्ही. इथं काय वापरावं लागेल आपल्याला, युलर्स थेरम. युलर्स बरोबर, युलर्स थेरम आपल्याला वापरावं लागेल. आणि हे जे एक्सप्रेशन दिसतं ना याच्या प्रत्येक टर्ममध्ये बघा तुम्ही, प्रत्येक टर्ममध्ये पॉवर जी आहे 2 आहे. सो n इज इक्वल टू 2 आणि u इज अ होमोजिनियस. मग याचा आन्सर काय येणार, x डेल यू बाय डेल एक्स प्लस y डेल यू बाय डेल y and that is equal to n time u that is 2 time u. तर या प्रश्नाचं उत्तर ना ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन ए. हो थँक्यू सो मच, वेलकम. करूया, तुमचं सिलेक्शन होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जेवढ्या काही गोष्टी आपल्याला करता येतील त्या करत राहणं आमचं काम आहे. आणि ह्या प्रोसेस हे इरेग्युलर प्रोसेस आहे, म्हणजे असं पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये करायचं आणि सोडून द्यायचं असं नाही आहे. या ॲक्टिव्हिटी आम्ही म्हणजे कंटिन्यू चालू असतात. आता ज्या दिवसापासून आपण ऑनलाईन उभं राहिलो आहे त्या दिवसापासून या गोष्टी कंटिन्यू सुरू ठेवायच्यात, आपल्याला रेग्युलर सुरू ठेवायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सर इथं u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर असेल आणि मग मी डेरिव्हेटिव्ह विचारला तर मल्टिप्लिकेशन असेल. तर बघा इकडे लक्ष द्या, पहिल्यांदा मी घेतो सपोज विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वाय ट्रीट ॲज अ कॉन्स्टंट, मग वाय बाहेर येणार आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा याचा आन्सर काय येणार, हा एक्स स्क्वेअर आहे ना, वाय स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट, मग याचा आन्सर काय येणार 2x आणि द आन्सर इज व्हॉट 2xy स्क्वेअर. हा डेल यू बाय डेल एक्स आला. आता याचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढा. आता विथ रिस्पेक्ट टू वाय जर का काढायचं असेल डेल यू बाय डेल एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह याचा 2xy स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचा आहे तर 2x काय असणार कॉन्स्टंट आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y. सो फायनल आन्सर याचा येणार 4xy. नक्कीच तुम्ही सगळेच यशस्वी व्हावेत या वर्षभरामध्ये. मेहनत करत राहा, फक्त प्रयत्न करत राहा बरं का, सक्सेस होणारच. हळूहळू स्वतःचं जे काही वीक पॉईंट आहेत ते ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करत चला. एखादी डायरी तुमच्याकडे ठेवा, जसं मी माझ्याकडे माझी एक स्वतःची डायरी राहू देतो नेहमी. तर ते मी काय करत चला त्यात लिहित चला. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही टेस्ट देतात एक वीक पॉईंट कोणता आहे असे, म्हणजे मला काय येत नाही या टाईपमध्ये तुम्ही लिहित चला. जर मेकॅनिक्स असेल, सॉम असेल, एसेटॉस असेल, आधी विषय शोधा, एकूण विषय शोधा. मी काय म्हटलं तुम्हाला हार्ड कॉपी ठेवायची सिलेबसची, पूर्ण सिलेबसची जी आहे ना ती हार्ड कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यात स्वतःला ॲनालाइज करायचं. काही विद्यार्थी एकदम नव्याने सुरुवात करतात तर त्यामध्ये एकदा बघायचं तुम्ही की तुम्हाला काय येत नाही त्याच्यातलं, म्हणजे कोणते विषय तुम्हाला कम्प्लिटली येत नाही ते विषय आधी बाजूला काढा आणि त्या विषयाचा इंडेक्स आधी प्रिपेअर करून घ्या. त्या इंडेक्समधला कोणता टॉपिक तुम्हाला जमत नाही त्यावरती काम करायला सुरुवात करा. अशा पद्धतीने राहिलेल्या गोष्टी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत चला आणि जे झालेलं आहे त्यांच्या नोट्स पुन्हा वाचत राहा. जेव्हा नवीन बघावंसं वाटत नाही, वाचावंसं वाटत नाही ना, तर त्यावेळेस मागच्या नोटबुक उचलायच्या आणि फक्त वाचत राहायचं, त्याला वाचत राहायचं. आणि जी फुल नोट्स आहेत ना त्याला शॉर्ट नोट्समध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत चला. एकदा आता सॉम तुम्ही शिकलेत किंवा मेकॅनिक्स तुम्ही शिकलेत, आता पूर्ण मेकॅनिक्स आता जवळजवळ तुमचे 101 पानं भरले असतील. मग एवढ्या गोष्टी तुम्ही थोडी ना रिवाईज करत राहणार. मग यातनं काय करायचं तुम्हाला की पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक युनिटमध्ये पाठांतराच्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या शुअर पाठच कराव्या लागतील अशा गोष्टी कोणत्या आहेत, जसं की रिझॉल्युशनचे फॉर्म्युले असतील, सेंट्रॉइड मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले असतील, हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. अशा गोष्टी ज्या आहेत ना छोट्या पेजेसवरती काढून ठेवा आणि तशी डायरी सोबत ठेवायची आणि रिव्हिजन करताना त्यांना वाचत राहायचं, पुन्हा त्यांना वाचत राहायचं. कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, विषय भरपूर आहेत, तर मग गोष्टी हळूहळू कमी झाल्या पाहिजेत. तर इथं पण बघा ह्या एक्सप्रेशनकडे बघितल्यानंतर मला वाटतं की इथं युलर्सच वापरावं लागणार आहे, पण इथं लॉग आहे तर याला इकडे घेऊन या. देन इट इज ई रेस टू यू
एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, बरोबर. आता ह्या अशी सिच्युएशन आहे आपली, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. मग आता बोला, आता काय करावं लागेल? बोला, व्हॉट इज द डिग्री? बोलो. तर आता हा ऑलरेडी देताना बघा मी याला असं लिहू शकतो, इट इज ई रेस टू यू. याला मी ऑलरेडी असं लिहू शकतो, एक्स बाय वाय रेस टू द पॉवर 2, एक्स बाय वाय रेस टू द पॉवर 2. आणि जो खाली बाहेर काढलेला असतो बघा, जो खाली असतो खाली, त्याला मी असं लिहू शकतो वाय रेस टू 0, y raised to 0, y raised to 0. Already it is a function of x by y, x by y, x by y. म्हणजेच काय, e raised to u, y raised to 0 and remaining portion is x by y, x by y. तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती येते? 0. n ची व्हॅल्यू किती येणार? 0. मग याचा आन्सर काय असतं? x del u by del x प्लस y del u by del y. आणि मी इथं e raised to u म्हणजे काय, f of u ला होमोजिनियस म्हणतोय. सो एन एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. पण प्रॉब्लेम असा आहे की हा 0 आहे, तर त्यामुळे पुढे काढायला काय अर्थच नाही. सो करेक्ट आन्सर येणारचा ऑप्शन नंबर सी. डिग्री 1 नाही, डिग्री 1 नाही, डिग्री 0. अरे ही एकच टर्म आहे ना, ही एकच टर्म आहे, एकच टर्म आहे. आणि ह्या एकाच टर्मचा वरती 2 आहे आणि खालीचा 2 वरती गेल्यावर -2 होतोय. सो डिग्री या केसमध्ये काय येणार? 0. नेक्स्ट, हे जमेल तुम्हाला. हा 16 नंबरचा प्रश्न तुम्हाला जमेल. साइन इनवर्सला इकडे घेऊन या, साइन झेड एक्स स्क्वेअर खालचा एक्स, एक्सचा पॉवर 1 1, मग नंतर काय येणार तो, याचं उत्तर येईल टॅन झेड. बघा हे ट्राय तुम्ही करा, स्वतः ट्राय करा तुम्ही. टॅन झेड याचा आन्सर येणार. चलो बोला आता. सतरा नंबर बघा, 17 नंबर. 17 पण तुम्ही ट्राय करा. इथं प्रत्येक टर्म बघा 3 3 3 3. लॉगला जर तिकडे घेऊन गेलात तुम्ही तर एफ ऑफ झेड काय बनेल आपला, ई रेस टू झेड आणि एन ची पॉवर काय येणार 3. सो याचं करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर सी 17. आता याचं ए 18. प्रत्येक टर्म बघा 4 4 4. एन इज इक्वल टू 4 आणि यू, मग हे पहिलं एक्सप्रेशन आहे एन टाइम यू. इथं काय असतो एन टाइम यू. सोपे सोपे प्रश्न आहेत ते. आता बघा आता ह्या ठिकाणी ऑलरेडी दिस इज येताना बघा असं दिलंय एक्स क्यूब कॉस वाय बाय एक्स. तर ऑलरेडी हा जो काही पोर्शन आहे इट इज वाय बाय एक्स. ऑलरेडी इट इज अ फंक्शन ऑफ वाय बाय एक्स. ऑलरेडी फंक्शन ऑफ वाय बाय एक्स कॉस वाय बाय एक्स ऑलरेडी दिला आहे. तर मी डायरेक्टली काय लिहू शकतो, सो झेड इज द होमोजिनियस, इट इज होमोजिनियस होमोजिनियस विथ एन इज इक्वल टू 3, एन इक्वल टू 3. आणि माझ्याचं उत्तर काय येणार एन टाइम झेड आणि दॅट इज 3 टाइम झेड. ऑप्शन बी. एकोणावीसचं उत्तर मनीषा विजय उडवा. आता डिलीट करा, मारा लगेच डिलीट मारता रे. बोला बरं आता कोण किती विद्यार्थी या 20 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतात बघूयात. वीस नंबर. आता बघा हा जो फंक्शन दिला आहे आपल्याला इट इज 1 बाय एक्स क्यूब 2y 1 अपॉन
एक्स क्यूब प्लस 5y क्यूब. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे बघा, प्रत्येक टर्म ऑब्झर्व करा. 1/x क्यूब 1/x स्क्वेअर वाय म्हणजे 3 असणार इथं पण पॉवर, इथं पण 3. पण या सगळ्या गोष्टी डिनॉमिनेटरला आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठं आहेत? डिनॉमिनेटरला आहेत. त्यांना जर आपण न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, वरती जर का आपण आणण्याचा प्रयत्न केला वरच्या बाजूला, तर त्या केसमध्ये काय होणार ते लक्षात घ्या. हे बघा, इथून जर तुम्ही डायरेक्टली 1/x क्यूब जर कॉमन काढला, 1/x क्यूब इथून कॉमन काढला प्रत्येक टर्ममधून, तर इथं राहणार 1 प्लस एक्स स्क्वेअर तुम्ही कॉमन काढला, एक्स स्क्वेअर कॉमन काढला, तर इथं काय राहणार y बाय एक्स. कारण एक्स क्यूबने जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर तो एक्स स्क्वेअर बरोबर भेटून जाईल. आणि प्लस एक्स क्यूब तुम्ही इथून कॉमन काढल्यामुळे इथं राहील 1 प्लस 5 टाईम y अपॉन एक्सचा क्यूब असं. तर हा जो काही पोर्शन आहे इट इज अ y बाय एक्स, बरोबर. तर मग याला आपण वरती जर घेऊन गेलो तर हा असेल 3 आणि इट इज अ फंक्शन ऑफ y बाय एक्स ओनली. तर इथं n ची पॉवर किती भेटते? n इज इक्वल टू -3 आणि f इज द होमोजिनियस. मग मी कसं लिहेल? x डेल एफ बाय डेल एक्स प्लस y डेल एफ बाय डेल वाय आणि दॅट इज इक्वल टू n टाईम f. मग आता इथं काय झालं आहे? n काय आहे? -3 आणि हा f. आता याला जर मी इकडे घेऊन आलो ह्या बाजूला, तर x डेल एफ बाय डेल एक्स प्लस y डेल एफ बाय डेल वाय आणि हा जर इकडे आला प्लस 3f, तर इकडे काय राहणार? 0. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. त्याला इकडच्या बाजूला घेऊन जा. ठीक आहे, ऑप्शन काय राहणार? 0. त्याला फक्त तिकडे घेऊन जा. तर असे एकूण ह्या ठिकाणी आपण 20 प्रश्न सोडवलेले आहेत. 21 प्रश्न टोटल माझ्याकडे 40 प्रश्न आहेत. आणि आणखी खूप महत्त्वाची प्रश्न राहिलेली आहेत, जसं की जॅकोबियनची क्वेश्चन राहिलेली आहेत. बघा पुढे हे होमोजिनियसचे फंक्शन झालेत आणि बेसिक पुढे तर जॅकोबियनचे प्रश्न आहेत, मॅक्झिमा मिनिमाचे काही क्वेश्चन आहेत. एकूण 20 प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये काय करेल मी, एक 6 वाजता जेव्हा लेक्चर सुरू करेल 6 ते 7 सुरुवातीला 1 तासामध्ये मित्रांनो हे 20 प्रश्न आपण सोडवून घेऊ आणि त्यानंतर तुमची सुट्टी. मग नंतर रिमेनिंग टाईपमध्ये मी फक्त इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी रिमेनिंग जे काही ॲप्लिकेशन राहिलं आहे टेलर सिरीज अँड मॅक्लोरिन सिरीज उद्याच्या राहिलेल्या 1 तासामध्ये त्यांचं कंप्लीट करून टाकेल. ठीक आहे. सो उद्याला सुरुवातीला 6 ते 7 मध्ये आपण हे राहिलेले 20 MCQ सोडवूया, कारण महत्त्वाचे आणखी काही MCQ राहिलेले आहेत. आणि रिमेनिंग 1 तासभरामध्ये मी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन ऑफ पार्शल डेरिव्हेटिव्हमध्ये एक टेलर मॅक्लोरिन सिरीजचा टॉपिक आहे तेवढं कव्हर करून टाकेल. सो उद्याला काय होईल माहिती आहे का, मग आपलं हे प्रॉपरली होऊन जाणार. ठीक आहे. येस. तर आता तरी पण मी सुद्धा ही PDF जी आहे तुम्हाला शेअर करून ठेवतो. तुम्ही बघा, जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी सोडवा आणि उद्याला तुम्ही काय करू शकतात की आन्सर टॅली करू शकतात. चालेल. थँक्यू सो मच. आणि अशाच पद्धतीने लाईव्ह लेक्चरला तुम्ही जुळून राहा, कंटिन्यू राहा. जरी मॅथ आपलं संपलं आहे तरी मी तुम्हाला शब्द दिला आहे की अजून आपण कंटिन्यू हे चालूच राहणार आहे. रोज मी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला भेटणारच आहे. वेगवेगळ्या सब्जेक्ट थ्रू मी तुमच्यासोबत येणार आहे. काही वेळेस आपण MCQ सॉल्व करून घेणार किंवा बऱ्याचदा आज जसं बोडके सरांनी आपलं पूर्ण डेमध्ये रिव्हिजन करून घेतली, तर तसं रिव्हिजन सेशन वगैरे ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्या कंटिन्यू चालूच राहतील. ओके. चलो, थँक्यू सो मच. या PDF मी लगेच तुम्हाला आता ग्रुपवरती शेअर करतो. थँक्यू.